कैलाश मानसरोवर हे असं स्थान आहे जे प्रत्येक महादेव भक्तांना आयुष्यामध्ये एकदा तरी गेलं पाहिजे. काय कैलाश मानसरोवर जिओग्राफिकली कुठे येतं आणि तिथले तुमचे अनुभव? कैलाश हे ना ते भूलोकात आहे ना ते स्वर्गलोकात आहे. ह्याच्यामध्ये असलेलं एकमेव स्थान असं आहे ज्याला जाताना वाटेमध्ये यमद्वार लागतं. सप्तऋषी देवी देवता स्नान करण्यासाठी येतात ब्रह्ममुहूर्तामध्ये. तुम्ही बरेचदा कैलाशाची चित्र पाहिली असेल की त्याच्यामध्ये असं एक मध्ये रेष आहे. तर कोणाला त्याच्यामध्ये कैलाशावरती जाणाऱ्या शिड्या दिसतात, तर कोणी म्हणतात की महादेवाचं तिसरा डोळा आहे तो. मला माहिती आहे की काय चमत्कार महादेव आपल्या लाईफ मध्ये घडवू शकतो, बट तुमच्या लाईफ मध्ये काही चमत्कार घडले का महादेवाच्या भक्तीमुळे? गोमुखीच्या आतमध्ये आपली माळा असते ते काढलं, सुरुवात केली मी मंत्र जाप करायला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात. आणि हे सर्व होत असताना रियालिटीमध्ये प्रत्यक्षामध्ये मी पाहिलेलं आहे की तो मानसरोवरचा किनारा हा 4:15 वाजल्यापासून ते 5:10 तो किनारा लाईटअप झालेला होता. जसं ते पीक सोडतो ना आपण डोलमाला पासतं, तसं तिथं उजव्या हाताला गौरीकुंड आहे. जी आपण पौराणिक कथा गणपतीच्या जन्माची आपण ऐकलेली आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे. असं म्हटलं जातं की चारधाम यात्रा म्हणा, केदारनाथ म्हणा, कैलाश मानसरोवर किंवा कैलाश पर्वत, हे आधीचे लोक बोलायचे की सगळं संपलं की मग जायचं. तुम्ही या वयात करायचं का ठरवलं? तर शिव आणि शक्ती या दोघांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या इच्छेनं आणि जेव्हा त्या कॉलिंग होतं त्याच वेळेला आपण ही यात्रा पण केदारनाथ आणि कैलाश पर्वत सगळ्यात कठीण काय वाटतं तुम्हाला? जेव्हा कैलास आपण म्हणतो महादेवाचं राहण्याचं, माता पार्वतीचं राहण्याचं स्थान आहे, तेव्हा केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तिथून भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय केदारनाथाचं दर्शन पूर्ण होत नाही. चारधाम यात्रा जी असते तर त्यामध्ये काय येतं आणि चारधामचं महत्व काय? त्या ठिकाणी अनेक संतांनी, अनेक मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन साधकांनी साधना केलेली आहे. त्या ठिकाणी एक व्हायब्रेशन्स आहेत, त्यांच्या साधनेनं ते स्थान पवित्र झालेलं आहे. म्हणजे कुणी एखादा व्यक्ती आहे त्याला त्याच्या आई वडिलांना पाठवायचंय, तो पाठवू शकतो. तयार पाहिजे की आपण यात्रेला चाललोय, महादेवाच्या घरी चाललोय, महादेव आणि माता पार्वतीच्या ठिकाणी चाललोय. महादेव ही आपली परीक्षा बघणारच आणि परीक्षा बघून शेवटी ते आपल्याला प्रसन्न होणारच. एज लिमिट काय आहे तिथे जाण्यासाठी? मग साधारण तुम्ही यात्रेला जाणार आहात हे जसं ठरवता ना, तुम्ही तेव्हापासून मांसाहार टाळला पाहिजे. द कॉलिंग यात्रा जी तुमची कंपनी आहे, ज्या थ्रू तुम्ही हजारो भाविकांना तिकडं पाठवत असतात तुमच्या थ्रू, तर ते लोक सेफ फील करतात. म्हणजे महादेव आहे याची प्रचिती की मी तुझ्या पाठीशी आहे. पूर्ण जो ट्रेक आहे ना, अतिशय अनुभवण्यासारखा ट्रेक आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुप्रिया शेटे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण भरपूर वेळा बघतो की प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाला मानत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर भरपूर देव आहे, प्रत्येक व्यक्ती भरपूर देवांना मानतो. काही लोक असं बोलतात की तुम्ही जे देव आहे ते तुमच्या मनातल्या मनात भक्ती करा, बट मंदिरात जाऊन केलेली भक्ती ही वेगळी का असते आणि आपण घरी मनातल्या मनात जी भक्ती करतो त्यात फरक काय? तर मंदिरामधली जी एनर्जी आहे ती खूप वेगळी असते. आज सुप्रिया मॅम ज्या आहेत आपल्यासोबत, त्यांनी आजपर्यंत भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे आणि जे धार्मिक स्थळं आहे त्या भरपूर धार्मिक स्थळांना त्यांनी व्हिजिट दिलेली आहे. त्या आपल्याला त्या प्रत्येक स्थळाबद्दल आज माहिती देणार आहे आणि का आपण मंदिरांना भेट दिली पाहिजे आणि त्यातून आपलं काय चांगलं होतं आयुष्यामध्ये. एखाद्या ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सोबत असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे. आणि मॅम म्हणजे मी तर खूप महादेवाचा मोठा भक्त आहे आणि तुम्ही आहात, तर आपण, मला असं वाटतं की आपला जो मेन फोकस आहे आज तो जे आपलं चारधाम आहे, कैलाश मानसरोवर, तर याच्या आजूबाजूला जास्त ठेवावा. नक्की. येस येस. तर मॅम तुमच्याबद्दल सांगा की तुम्हाला महादेवाची भक्ती तुम्ही कधीपासून करताय? नमस्कार, माझं नाव सुप्रिया शेटे आणि जसं सरांनी सांगितलं मी महादेव भक्त आहे. तर महादेवाची भक्ती कधीपासून करत आहे हे असं आठवणं फार अवघड आहे, कारण जसं जेवढं मला आठवतंय त्याच्या आधीपासून, लहानपणापासूनच मी महादेवाची भक्त आहे. घरामध्ये सर्वच जण महादेव भक्त आहेत, त्यामुळे असं नेमकं सांगताच येणार नाही आणि असं आठवतही नाहीये की महादेवाची भक्ती कुठून सुरुवात झाली. मे बी ती पूर्वंपार जन्मोनजन्मीची आहे जी मी अजूनही करतेय, किंवा कदाचित माझ्या पूर्वजांमधून ती इनहेरिट होऊन माझ्याकडे आलेली आहे, असं मला मग असं वाटतं का मॅम तुम्हाला? म्हणजे मला तर या गोष्टींचा खूप अनुभव आहे आणि मला माहिती आहे की काय चमत्कार महादेव आपल्या लाईफमध्ये घडवू शकतो, बट तुमच्या लाईफमध्ये काही चमत्कार घडले का महादेवाच्या भक्तीमुळे? मला वाटतं माझं जे आयुष्य आहे आणि जे काही मी आज इथवर पोहोचलेले ते त्यांचीच देण आहे. ओके. आणि त्यांच्या भक्तीशिवाय मला नाही वाटत मी एकही दिवस काढू शकते.
आणि ते जे काही आज अगदी ते आपले चालणारे श्वासोश्वास असू देल, नाहीतर आज अचीव्ह केलेलं सक्सेस असू देल बिझनेस मधलं, बरोबर. किंवा आयुष्यामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याच भक्तीमुळे प्राप्त झाली असं माझं प्रामाणिक मत आहे. मग त्याला तुम्ही चमत्कार म्हणा किंवा त्याला तुम्ही तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या एफर्ट्सला तुमच्या देवानं दिलेली साथ म्हणा, पण हे त्यांच्या शिवाय शक्य नाही. जी जनरेशन आहे आजकालची, त्यांना असं वाटतं की देवाची भक्ती नको करायला. आणि तुमचं जर तुम्ही एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगितलं म्हणजे सांगाल तर ते काय सांगाल ना? माझं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते बॅचलर्स इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन केलं. तत्पश्चात लग्नानंतर, कारण घरी लॉ फर्मची बॅकग्राऊंड असल्यामुळं मी माझं LLB पूर्ण केलं. तर हे सर्व करत असताना मी सुरुवातीला एका कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये MNCs मध्ये जॉबला होते. HRचं बॅकग्राऊंड होतं मला. HR नंतर मी IT मध्ये, IT सेल्समध्ये होते. तर हे कॉर्पोरेट जगतामध्ये जेव्हा वावरत होते, ते वावरत असताना सुद्धा माझी महादेव भक्ती ही एका छोट्या प्रमाणावर कुठेतरी चालूच होती. विसिनिटी मधली मंदिरं जाणं, घराच्या खाली असलेलं मंदिर जाणं, आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात असलेलं मंदिर जाणं, अशी हे थोडंफार प्रमाणावरती, किंवा आपलं चॅन्टिंग म्हणा, हे चालूच होतं. तत्पश्चात जेव्हा मला लक्षात आलं की बाबा आता मी स्वतःची एक कंपनी मला सुरू करायची आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मी रिक्रुटमेंट आणि स्टाफिंग स्टर्लिंग वर्कफोर्स एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी को फाउंडर आणि डिरेक्टर आहे, ज्याच्या मार्फत आपण अनेक IT कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, रिअल इस्टेट, फिनान्स रिलेटेड, लीगल रिलेटेड अशा अनेक आस्थापनांची रिक्रुटमेंट करतो. त्यांनी दिलेल्या त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करतो. आपण त्यांना कन्सल्टिंग करतो बिझनेस लेवलवरती. जसं मी तुम्हाला सांगितलं, LLB पूर्ण केलं, तर घरामध्ये माझे मिस्टर ॲडव्होकेट आहेत, तर लॉ फर्म आहे विस्लेजिस लॉ प्रॅक्टिस नावाची. अर्ली सीड व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, जी आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ॲडवायझरी करतो त्याच्यामधून नवीन स्टार्टअप्सच्या फाउंडर्सला. तसंच जे इन्व्हेस्टर्स असतात त्या इन्व्हेस्टर्सला पण आपण ॲडवायझरी देतो की कुठं त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. त्यासोबत आपली एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, तर मी त्याच्यावरती ट्रेजरर आहे. हे सर्व करत असताना सुद्धा मला असं वाटतं की हे जे काही माझं चालू आहे करिअर, प्रोफेशन किंवा जे काही शिक्षण मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जर मला महादेवाची साथ नसेल तर मी यातली एकही गोष्ट करू शकणार नाही आणि एकही दिवसही मी काढू शकणार नाही. कारण काय होतं ना की आता जितके सगळे तुम्ही सांगितलं की कोणकोणत्या कंपन्यांमध्ये तुमच्या कोणत्या हुद्द्यावर तुम्ही आहात, पण लोकांना असं वाटतं ना की जे लोक आज चांगले कॉर्पोरेटमध्ये किंवा जे लोकांच्या स्वतःच्या कंपनीज आहे किंवा जे फाउंडर्स आहे ते लोक देवाला मानत नाही. बट आज तुम्हीच एक एक्झाम्पल आहे की तुम्ही किती मानता. मॅम, जी यात्रा आहे, तर भरपूर यात्रा तुम्ही जेव्हा मला सांगितलं, बरोबर, तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक जागेचं एक महत्व आहे. नक्कीच. तर जर सुरुवात करायची झाली, कैलाश मानसरोवर तिथं तुम्ही गेल्या होत्या, मग काय कैलाश मानसरोवर जिओग्राफिकली कुठे येतं आणि तिथले तुमचे अनुभव मला ऐकायचे. कैलाश मानसरोवर हे असं स्थान आहे जे प्रत्येक महादेव भक्तांना आयुष्यामध्ये एकदा तरी गेलं पाहिजे. इट्स अ वन्स इन अ लाईफ टाईम यात्रा. प्रत्येकाने या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. जर तुम्ही महादेवाची भक्ती करत आहात तर हे अल्टिमेट तुमच्यासाठीचं डेस्टिनेशन आहे जिथे तुम्ही जायला पाहिजे, जे की तिबेटमध्ये स्थित आहे, जे चायना कंट्रोल तिबेट आपण म्हणतो त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे गव्हर्नमेंट द्वारा आपलं जे भारत सरकार आहे ते ह्या यात्रा आयोजित करतं, तर त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागतो. त्याच्यानंतर त्यांची मेडिकल टेस्ट होते, त्या सर्व आपण ते स्तरांवरती पास जेव्हा होतो त्याच्यानंतर लॉटरी सिस्टीम असते. तर याच्यामधून अगदी मुठभर लोक त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात आणि हे लोक या ठिकाणी ही यात्रा करू शकतात, जी सिक्कीम नथुला पास कडून बरेचदा होते. गव्हर्नमेंट स्वतः ऑर्गनाईज करते, ज्याच्यामध्ये त्यांची कॉस्ट अतिशय मिनिमम, निग्लिजिबल कॉस्ट, मिनिमम असते. निग्लिजिबल नाही आहे, कॉस्ट चांगली कॉस्ट आहे ती, त्या मानानं ठीक आहे. हे गव्हर्नमेंट करतं. दुसरी मार्ग जो आहे, जो प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जे आहेत आपल्यासारख्या, आपण द कॉलिंग यात्रा याच्या मार्फत अशा अनेक ऑपरेटर्स आहेत, हे जे प्रायव्हेट ऑपरेटर्स घेऊन जातात ते झालं, ज्याच्यामध्ये मुख्यतः 2 मार्ग जास्त प्रचलित आहेत, ज्याच्यापैकी एक आलं जे लखनौ मार्गे जातात. लखनौ मार्गे नेपाळगंज, नेपाळगंज मार्गे सिमिकोट, देन हेलिकॉप्टरद्वारा हिल्सा, आणि मग पुढे पुरांग आणि मानसरोवर, आणि पुढे दार्जिन, आणि मग
कैलाशची मान. परिक्रमा हा Right. एक मार्ग झाला. दुसरा मार्ग आहे जो काठमांडू मधून नेपाळमधून जातो. जी ओव्हरलँड बाय बस जर्नी होते. हम्म. तर ते जे लोक काठमांडू ओव्हरलँड मार्गे करायची इच्छुक आहेत ते तिकडून मार्ग बाय बसचा घेऊ शकता. आपण दोन्ही मार्गे ह्या यात्रा ऑर्गनाईज करतो. तर मॅम कैलाश मानसरोवर बद्दल जर तुम्हाला विचारायचं झालं तर काय ते, म्हणजे त्याची हिस्ट्री काय? कैलाश हे महादेवाचं घर आहे. महादेव आणि माता पार्वतीचं घर आहे. आणि जोपर्यंत बाबा आणि माता यांचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण कैलाशाला जात नाही. तर हे त्यांचं अबोर्ड ऑफ शिवा म्हणतात. माता पार्वती आणि शिवपरिवार संपूर्ण त्यांचं ते घर आहे. त्या ठिकाणी त्यांचा वास आहे असं म्हणतात. आणि ऍक्सिस मुंडी म्हणून म्हटलं, जसं मेरू पर्वत आहे असं म्हटलं जातं. बरेच सारे जे रिलिजन्स आहेत ते कैलाशाला मानतात. हिंदुइझम मध्ये कैलाश हे महादेवाचं रहिवासाचं स्थान आहे म्हटलं जातं. जैनिझम मध्ये कैलाश पर्वताची मान्यता आहे. बुद्धिझम लोक कैलाश पर्वताला प्रचंड मानतात. त्याच प्रकारे बोन म्हणून रिलिजन आहे जे तिबेटमध्ये या रिलिजनचे लोक सापडतात. तर ते लोक ह्याला अतिशय मानतात. तर त्या ठिकाणून 4 मुख्य नद्यांचा उगम होतो. सतलज, सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाळी ह्या नद्या तिथून उगम आहे कैलाशापासून. तसं म्हणायला गेलं तर आपण आपल्या पौराणिक कथांनुसार म्हणतो की महादेवाच्या मस्तकामधून गंगा निघालेली होती. बरोबर. तर पौराणिक मान्यतांनुसार गंगेचं पण आपण उद्गमस्थान तेच मानलं पाहिजे. ओके, राईट. तुम्ही गेलाय मॅम कैलाश मानसरोवर? नक्की. कसा आहे अनुभव तुमचा? काय वाटलं होतं आणि तुम्ही कशा गेला होता? तुमची जर्नी सांगा आणि तो अनुभव सांगायचा. कैलासाचा अनुभव म्हणजे अतिशय अलौकिक आणि अतुलनीय, बियॉन्ड वर्ड्स आहे. आपण जे काही आयुष्य इथं जगतोय त्याच्या परे आहे ते, तिथलं जे काही जगत आहे ते. बरोबर. कैलाश हे मानलं जातं की भूलोक आणि स्वर्गलोक याच्यामध्ये आहे. ना ते भूलोकात आहे ना ते स्वर्गलोकात आहे. ह्याच्यामध्ये असलेलं एकमेव स्थान असं आहे ज्याला जाताना वाटेमध्ये यमद्वार लागतं. आणि ते यमद्वार हे जेव्हा आपण क्रॉस करतो, म्हणजे मृत्यूचं द्वार, ते तुम्ही पास करून पुढे जाता. तर मानवी शरीरामधून जाणं आणि माघारी येणं असं एकमेव स्थान हे ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आपल्याकडं पौराणिक ह्याच्यामध्ये मान्यता आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मांचं ब्रह्मलोक, विष्णूचं वैकुंठ लोक आणि महादेवाचं कैलाश. आपण या कैलाशाच्या ठिकाणी त्याचं दर्शन घेऊन मानवी शरीरामध्ये जाऊन माघारी येऊ शकतो. वैकुंठ आपण फक्त ऐकून माहितीये, ब्रह्मलोक ऐकून माहितीये, पण कैलाश आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो आणि तिथं जाऊन माघारी येऊ शकतो. तर हे पूर्ण ही यात्रा करत असताना अनेक अनुभव आले मला. सर्वात पहिला अनुभव असा होता की नेपाळगंज नावाचं जे जागा आहे, लखनौ पासून आपण नेपाळगंजला बाय रोड जातो. तर त्या ठिकाणी बागेश्वरी मातेचं एक मंदिर आहे. तर अतिशय सुंदर मंदिर आहे, नेपाळी स्ट्रक्चरचं मंदिर आहे ते. तर त्या ठिकाणी ते ना मातेचा विग्रह जो आहे ना तो असा बाजूला करतात. बरं. आणि त्याच्या खाली त्या असा गड्डा आहे. त्या गड्ड्यामध्ये आपल्याला देवीची जीभ पडली आहे अशी तिथली लोकल स्थानिक मान्यता आहे. तर ते त्याचं दर्शन त्या वातीच्या उजेडामध्ये आपल्याला दाखवतात. आणि हे सर्व करत असताना ते गर्भगृह पूर्ण बंद करतात. गर्भगृहाला 3 दार आहेत. तिन्ही दारं बंद करतात. तिन्ही दारं बंद करून आपल्या हातून पूजा करवतात. आतमध्ये जे काही ऑलरेडी गर्भगृहामध्ये लोक असतील तेवढेच उपस्थित असतात समजा. ते त्याची पूजा होते. तुमच्या हातून ती पूजा करवली जाते. तुम्ही हळदी कुंकू वाहून, त्यांना वस्त्र चढवून, सर्व गोष्टी करून तो विग्रह बाजूला करून ते दर्शन तुम्हाला दिलं जातं. आणि हे सगळं करत असतानाचं जे वातावरण आहे ना, इमॅजिन की ते गर्भगृह बंद आहे, त्याच्यामध्ये सर्व दिवे लागलेत आजूबाजूला, धूप चालू आहे, उदबत्ती चालू आहे, तुम्ही फुलं वाहताय, तुम्ही सर्व पूजा करताय, तुम्ही ते मंत्र उच्चार चालू आहेत तिथं आणि ते दर्शन घेता. तर अतिशय सुंदर असं दर्शन माता बागेश्वरीचं नेपाळगंज या ठिकाणी होतं. हे सुरुवातीला होतं. हे सुरुवातीला. त्याच्यानंतर तिथे जायला बाय बस गेल्या तुम्ही, म्हणजे जावं लागतं. बऱ्यापैकी कसं आहे, बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये. बरेच लोक हे मिस करतात जातात. ते डायरेक्टली जातात, आपल्या हॉटेलला जातात, रेस्ट करतात, ब्रीफिंग ऐकतात आणि पुढे मार्गस्थ होतात. हे स्थान जे आहे ते अतिशय पावरफुल आणि खूप सुंदर स्थान आहे मातेचं, ज्या ठिकाणी अनेकही बाजूबाजूला मंदिर आहेत. महादेवाचं एक स्टॅच्यू आहे, शनीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, मागच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे. तर अतिशय सुंदर असं ते एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी भाविकांनी नक्की जावं आणि हे दर्शन घ्यावं.
पुढं सिमिकोट नावाचं गाव आहे. तर नेपाळगंजपासून एक फ्लाईट असते साधारण 1 तासाभराची. तर सिमिकोटला आल्यानंतर तिथं पण एक महादेवाचं अतिशय सुंदर मंदिर आहे की जे इतकं सुंदर आणि सिनिक ठिकाणी ते लोकेटेड आहे. तर तुम्ही त्याच्या बाजूला बघायला गेलं तर असं सुंदर पर्वत रांगा दिसतात. ती कर्नाळी नदी वाहताना दिसते. ढग असे समोर आलेले आहेत, अगदी उतरलेले आहेत खालपर्यंत असं दिसतं. अतिशय सुंदर अशा लोकेशनवरती ते महादेवाचं मंदिर आहे. महादेवाची मोठी मूर्ती आहे तिथे. असं वाटतं की ते निश्चल महादेव या सगळ्या अशा एवढ्या पर्वत रांगांमध्ये आणि त्या ढगांमध्ये आहेत उभे आहेत. तिथला जो विग्रह आहे त्याला ते पशुपतीनाथानुसार तिथं शिवलिंग आहे त्या ठिकाणी. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग आपण कैलाश मानसरोवरला. त्याच्यानंतर आपण जातो हिल्सा नावाच्या ठिकाणी. तिथं जाण्यासाठी हेलिकॉप्टर असतं. सिमिकोट पासून हिल्सापर्यंत 15 ते 20 मिनिटाचा हेलिकॉप्टर राईड आहे. त्या ठिकाणी उतरल्यानंतर आपण एक 10 मिनिटं वॉक करून एक ब्रिज क्रॉस करतो त्या नदीवरचा आणि आपण तिबेटमध्ये जातो. त्या ठिकाणी आपलं इमिग्रेशन होतं. इमिग्रेशन प्रक्रियेमध्ये एक महत्वाची गोष्ट जी सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की दलाई लामा रिलेटेड अँटी पॉलिटिकल जे काही चायना आणि तिबेटसाठी अशा कुठल्याही गोष्टी आपल्या फोनवरती असता कामा नाहीत. आपल्या फोनमध्ये ना त्यांचा फोटो किंवा सर्च हिस्ट्री किंवा डिलीटेड फोटो अशी कुठलीही प्रकारचं माहिती आपल्या फोनमध्ये सापडता कामा नये. हे कम्प्लिटली बँड आहे. तुम्हाला तिथून माघारी पाठवलं जाऊ शकतं जर असं काही तुमच्या फोनमध्ये सापडलं तर. खूप छान माहिती दिली मॅम तुम्ही. कारण ते अगदी डिलीटेड फोल्डर, जुने फोटो जाऊन काढून बघतात, तुमची सर्च हिस्ट्री चेक करतात, सर्व काही गोष्टी चेक केल्या जातात त्या ठिकाणी. तर ही एक काळजी घेणं तिथं आवश्यक आहे. प्लस तुमचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर वगैरे, तुमची हेल्थ तिथे व्यवस्थित असणं गरजेचं. कारण ते आपल्याकडे जी गन असायची ना ज्यांना ते टेम्परेचर चेक करतात कोविडच्या दरम्यान, कोविडच्या वेळेस चेक करतात आपलं टेम्परेचर काय. आपल्याला कळायच्या आधी आपलं टेम्परेचर चेक झालेलं असतं. बरं. तर आपली हेल्थ सुद्धा तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही ते इमिग्रेशन पास केलं मग काही पुढे तुम्ही परत नंतर औषधोपचार वगैरे घेऊ शकता. पण आधी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. तसं पूर्ण यात्रेमध्ये सांभाळणं गरजेचं आहे. पण हे पास करण्यासाठीची एक ही गोष्ट आहे जी रिक्वायर्ड आहे. ती ही सगळी शहानिशा केल्यानंतरच ते आपल्याला पुढे पाठवतात. त्याच्यानंतर पुरांग नावाचं गाव आहे. तिकडच्या बाजूला तिबेट साईडला त्याला पुरांग म्हणतात, नेपाळ साईडला त्याला टाकलाकोट म्हणतात. या ठिकाणी आपला 1 दिवस स्टे असतो. बॉडी अक्लेमॅटाइज होणं गरजेचं आहे. एवढ्या हाईट वरती आपण पोहोचलेलो आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डे जातो मानसरोवरला. तर मानसरोवरला एक रात्रीचा आपला स्टे असतो त्या ठिकाणी. तर मानसरोवरची पहिली आपण परिक्रमा करतो. खूप अंतर आहे का तरी? बसनं ऍक्च्युली ती परिक्रमा होते. बसनंच परिक्रमा करवतात ती. आणि दर्शनही होतं आणि तुम्ही मानसरोवर मध्ये दर्शन त्याच्या किनाऱ्यावरून घेऊ शकता. त्या ठिकाणी पूजा वगैरे करू शकता. पण मानसरोवर मध्ये आतमध्ये जाऊन स्नान करणं आता अलाव नाही. पूर्वी अलाव होतं. तर आता तुम्ही त्यातून पाणी घेऊन येऊन बाहेर तुम्ही जिथं तुमचा स्टे आहे त्या ठिकाणी तुम्ही ते स्नान करू शकता. पण त्या ठिकाणी काही पूजा करून त्यात फुलं वगैरे सोडणं, ते नको, काही सोडणं हे तर त्यांच्या रूल्स मध्ये हे आता बसत नाही. तर आता तिथं जाऊन आतमध्ये जाऊन स्नान करणं किंवा अशा काही पूजा आतमध्ये जाऊन करणं हे थोडं रिस्ट्रिक्टेड आहे. अदरवाईज तुम्ही काठावरती पूजा, आरती सर्व काही करू शकता. तर मानसरोवर जे आहे त्याच्याच बाजूला राक्षसस्थळ म्हणून आहे. राक्षसस्थळ आणि मानसरोवर. तर मानसरोवर हे आहे देवांचं आणि राक्षसस्थळ हे आहे राक्षसांचं. तर त्या राक्षसस्थळामध्ये विशेष म्हणजे जरा सुद्धा जैविक काही हे नाहीये. तिथं जरा पण लाईफ नाहीये. खारं पाणी आहे, काहीच नाही. त्याच्यामध्ये लाईफच नाहीये. वेअर ॲज मानस पाणी गोड आहे. आणि दोन्ही तळी अशी ही एकमेकांच्या बाजूला असून सुद्धा एवढा तिथं डिफरन्स आहे. मग तुम्ही जेव्हा गेला होता मॅम तिथं, तर तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे ते जे सरोवर आहे मानसरोवर, तर तुम्ही किती वाजता गेल्या किंवा आम्ही साधारण दुपारी पोहोचलो बघा. दुपारी पोहोचल्यानंतर माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे काका काकू होते, देशमुख काका काकू. त्यांच्यासोबत काही त्यांनी बेलपत्री वगैरे आणलेलं होतं, काही पूजेचं सामान आणलेलं होतं. तर आम्ही पार्थिव शिवलिंग तयार केलं वाळूचं. त्याला बेलपत्री वाहिल्या, आरती केली. अतिशय सुंदर असा अनुभव होता. मानस सरोवरच्या समोर तुम्हाला कैलाशाचं पहिलं दर्शन होतं. समोर कैलाशाचं दर्शन होतंय, मानस सरोवर आहे आणि तुम्ही त्याच्या किनारी बसून शिवलिंग तयार करताय आणि त्याची आरती करताय सर्वजण. अतिशय सुंदर असा अनुभव होता. त्या ठिकाणी मेडिटेट करण्याला फार महत्व आहे. तुम्ही तिथे बसून तुमची साधना करू शकता. हे आमचं झालं दिवसाचं रुटीन. म्हणजे दिवसा असं आहे की कैलाश पर्वत येतो, त्याच्या खाली मानसरोवर येतं आणि
मग तुम्ही त्या या ठिकाणी किनाऱ्यावरती बघू बसून तुम्ही बसू बसलेलं. ओके तुम्हाला कैलाशाचं लांबून दर्शन होतं. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही झूम करून अगदी अतिशय तसं बघू व्यवस्थित शकतो. बघू जाता शकता. नाही येत का मॅम तिथं? नाही, ते लांब आहे ना, मध्ये ते तळ आहे तळ आहे आणि बरोबर. त्याच्या बऱ्याच पलीकडे तो खूप दूर आहे. हा पर्वत आहे. तर तो लांब आहे. तुम्हाला पण लांब तुम्हाला उघड्या डोळ्याला तो दिसू दिसू शकतो. तिथे दर्शन होतं तुमचं पहिलं. हा 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 ओके हा तर महत्वाचं इथं जे करण्यासारखं आहे ते असं आहे की पहाटेच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तामध्ये या ठिकाणी त्याच्या किनाऱ्यावरती जाऊन तिथलं दर्शन घेण्याची जास्त मान्यता आहे. तर मी साधारण 3:30 वाजता उठून जरा वेल प्रिपेअर्ड होते, का तर पाऊस वगैरे पडत होता आणि थंडी प्रचंड असते, 0 डिग्री किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचर असणार आहे. तर किनाऱ्यावरती गेले तर ऑलरेडी काही लोक माझ्यासोबत तिथं होते. तर 3:30 पावणे 4च्या दरम्यान अतिशय सुंदर असं चंद्राचं दर्शन आम्हाला झालेलं होतं. जणू काही साक्षात महादेव समोर यावे असं. जसं महादेवांच्या मस्तकावरती ती चंद्राची क्रिसेंट असते, कोर असते, त्याप्रमाणे ते ढगाच्या मागून येऊन खास आमच्यासाठीच ते दर्शन दिल्यासारखं ते चंद्राची कोर आलेली होती आणि त्याचं संपूर्ण प्रतिबिंब हे त्या पूर्ण मानस सरोवरामध्ये पसरलेलं होतं. अतिशय दिव्य असं दर्शन झालेलं होतं की असं वाटलं की साक्षात महादेव येऊन ते दर्शन देतात आपल्याला. हे थोडा वेळासाठी 5-10 मिनिटासाठी हे सर्व चाललं. त्याच्यानंतर साधारण 4 वाजायच्या आसपास हे बाकीचे सर्व जे लोक माझ्यासोबत होते ते निघाले, का तर थंडी होती, जमीन ओली झालेली होती ऑलरेडी पावसामुळे. तर ते सर्व लोक निघून गेले आणि आय चोज टू स्टे बॅक, कारण मला माझी साधना करायची होते. थोडीशी सुरुवातीला भीती वाटत होती की एकटं कसं करायचं, एकटं कसं थांबायचं वगैरे, पण मी बसले त्या ठिकाणी. जमीन ओली होती तशीच त्याच्या इथं बसले आणि माझं आपलं ते गोमुखीच्या आतमध्ये आपली माळा असते ते काढलं आणि सुरुवात केली मी मंत्रजाप करायला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात्, ह्याच्या माळा जपायला सुरुवात केली. ओके. जेवढे काही मंत्र येतात, जे काही स्तोत्र येतात महादेवाचे, ते सगळे माझे एकामागोमाग एक सुरू झाले. आणि हे करत असताना ची जी मला अनुभूती आली की मी व्हिज्युअलाइज केलं माझ्या डोळ्याच्या समोर, बंद डोळ्याच्या समोर जे दृश्य होतं ते असं होतं की माझ्या आजूबाजूला असणारा पूर्ण अंधार ही म्हणजे एक पोकळी आहे. ही पोकळी म्हणजे एक सबंध अखंड ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडाच्या सेंटरला मध्यभागी मी बसली आहे आणि मी माझ्या महादेवाची साधना करते आणि माझ्या महादेवाचे हे मंत्र जाप करते आणि समोर ते मानसरोवर. आणि हे सर्व होत असताना रियालिटीमध्ये, प्रत्यक्षामध्ये मी पाहिलेलं आहे की तो किनारा जो आहे ना तो लाईट अप होतो. मानसरोवरचा किनारा हा 4:15 वाजल्यापासून ते 5:05 मिनिटापर्यंत तो किनारा लाईट अप झालेला होता. डोळ्याला विश्वास बसणार नाही असं ते दृश्य होतं की तारे तुटताना दिसत तुटत होते जे त्या पाण्यात, असं भरपूर तुटतात असं नाही, पण ते स्वप्नवत होतं सगळं. जे काही होतं ना, इट्स लाईक ड्रीम. 1-2 तारे तुटताना दिसले आणि तो पूर्ण किनारा जो आहे ना तो लाईट अप झालेला होता. माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचे फोटो काढून ठेवलेले. हो का? आपण लावू दे मध्ये मध्ये. येस. तर ते फोटो काढून ठेवले. का तर मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की काय हे. लोक म्हणतात की त्या ठिकाणी सप्तऋषी, देवी देवता स्नान करण्यासाठी येतात ब्रह्ममुहूर्तामध्ये. आता हे कितपत खरं, कितपत खोटं, किती त्याच्यामध्ये मिस्ट्री आहे किंवा किती काय आहे, हा वेगळा भाग आहे. पण मी स्वतः जे त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे, आय चोज टू स्टे बॅक. माझ्याकडे पण ऑप्शन होता की निघून जायचं, झोपायचं जाऊन. बरोबर. मी त्या ठिकाणी थांबणं प्रेफर केलं, माझं चॅन्टिंग करणं, जे मंत्र जाप करणं ते प्रेफर केलं. आणि ते सर्व करत असताना जो मला अनुभव आला की मी या सगळ्याच्या सेंटरला बसलेली आणि मी महादेवाची साधना करते. बरोबर. आणि ते करत असताना जे मी दृश्य पाहिलं ते दृश्य म्हणजे अतिशय वेगळं होतं, पूर्ण पलीकडचं आहे, वेगळं आहे एकदम. जे तुम्ही शब्दांमध्ये जेव्हा सांगितलं तेव्हा इतकं सुंदर वाटलं मॅम ते ऐकायला की असं वाटत होतं तुम्ही अजून सांगत राहा त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट की ते जेव्हा तुम्ही स्वतः बघितलं असेल तर तो अनुभवच पूर्ण वेगळा असेल. म्हणजे आणि समजतच नव्हतं म्हणजे हे नक्की काय आहे, नक्की ह्याच्या मागे काही ना काहीतरी सायन्सही असणार आहे. पण ह्या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी बसून त्या पवित्र वेळेमध्ये, ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण साधना करत असताना ज्यावेळेला आपल्याला असं काही दृश्य दिसतं, तर एका महादेव भक्तासाठी तर महादेवानं साक्षात येऊन दिलेली ती त्याची प्रचिती आहे की मी आहे, मी एक्झिस्ट करतो, मी आहे तुझ्या पाठीशी.
राईट. असं ते एकदम अंगावर काटा आणण्यासारखं ते सर्व दृश्य होतं. होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला त्या 1-2 मिनिटांनंतर माझी पूर्ण भीती संपलेली होती. मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती की मी एकटी आहे, एक महिला एकटी अनोळख्या ठिकाणी अशी बरोबर अशा वेळेला इथं असणं, एकटं असणं, तर ती सर्व भीती माझी गायब झालेली होते. आणि ते कदाचित ते म्हणतात ना, आपण एक डर के आगे जीत है. बरोबर. मी तसं ते झालं. असेल ते एक्सपिरियन्स केलं. मग त्याच्यानंतर मॅम मग तुम्ही परत आलात की अजून काही आहे की जिथे जातात? मग हे झालं मानसरोवर. त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी आमचा स्टे आहे तो एक डॉमिटरी टाईप स्टे असतो, शेअर बेसिस वरती असतो. त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अतिशय कमी आहे. ओके. रिमोट लोकेशन आहे अर्थात त्याच्यामुळे. तर वॉशरूम सुद्धा असे पिट बेस्ड आणि ड्राय वॉशरूम्स असतात. तर फार काही असं लॅविश असं काही तिथं नाही मिळणार. तर ही एक मानसिक तयारी भाविकांची असली पाहिजे की आपण जेव्हा की एवढे पैसे स्पेंड करून जातो, तर अशा काही ठिकाणी आहेत, जसं मानसरोवर झालं किंवा परिक्रमा मार्गामधले जे 2 स्टे आहेत त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचीच मुळात कमतरता असल्यामुळे फार काही काम आपण का नाही करत ते, कारण ते रिमोट लोकेशन आहे. एक तर रिमोट लोकेशन आहे, हे सीझनल गोष्ट आहे. म्हणजे जसं की हे मे जून मध्ये सुरू होतं ते सप्टेंबर पर्यंतच असतं, हे एवढा सीझन आहे. बरोबर. आणि हे भारतामध्ये नाहीये ना, हे आपल्या हातामध्ये नाही, हे आहे तिबेट आणि चायना त्यांच्या हातामध्ये. तर हे आपल्या सरकारची यामध्ये तसा नाही करू शकत आपण तिथे. आपला रोल नाहीये ते सध्या त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्यामध्ये. सेफ्टी वाटतं मॅम तुम्हाला? आपले जर लोक गेले, समजा दादा द कॉलिंग यात्रा जी तुमची कंपनी आहे, ज्या थ्रू तुम्ही हजारो भाविकांना तिकडं पाठवत असतात तुमच्या थ्रू, तर ते लोक सेफ फील करतात का? सेफ आहे, अतिशय सेफ आहे. ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नाहीये किंवा काही वेगळं तुमच्यासोबत तिथे होईल असं काहीच नाही. तुम्ही जाताना तुमच्या काही तयाऱ्या करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे तयाऱ्या म्हणजे कशा? त्या फक्त एकच तुम्ही फिजिकल तयार असणं नाही, तर अनेक स्तरांवरती तुमची ती तयारी पाहिजे. ओके. पहिली तयारी तर जसं आपण म्हटलं शारीरिक तयारी. शारीरिक तयारीमध्ये जसं की तुम्ही कार्डिओ करणं गरजेचं आहे, थोडंफार तुमचं बेसिक वॉक असणं गरजेचं आहे. नाही म्हणलं तर तुम्ही तुमचे जे स्टेअर केस असतात, आपल्या पायऱ्या असतात, तो जिना जरी चढ उतार केला तरी तुमचं ते एक शारीरिक क्षमता तयार होऊ शकते. त्याच्यानंतर तुमचं ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम वगैरे असले पाहिजे. तर शरीरानं थोडी एक तयारी कारण वेगळं टेरिया आहे ना पूर्णपणे. आपलं रेग्युलर इथलं जे समुद्र पातळीवरचं जशी आपली शहरं आहेत तशा प्रकारचं तिथं वातावरण नाही, हाय अल्टिट्यूड आहे, ऑक्सिजनची कमतरता पुढे होत राहते. पुढे गेल्यानंतर जसं जसं पुढे जातो तसं तसं. तर शरीराची आपली तयारी करणं गरजेचं आहे. अचानक उठून आपण असं जाणं योग्य नाही. त्याआधी साधारण 1 महिना 1.5 महिना हे थोडेफार एक्सरसाइज म्हणा किंवा बेसिक वॉक आणि कार्डिओ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम, हे इम्पॉर्टंट आहे. दुसरं, ही झाली शारीरिक तयारी. दुसरी आहे ती म्हणजे तुमची मानसिक तयारी. बरोबर. ज्याला तुम्ही त्या ठिकाणी चाललेला आहात तर एक मानसिक तयारी असली पाहिजे की मी या ठिकाणी जाणार आहे तर कदाचित मला काही चॅलेंजेस येऊ शकतात. वेदर गोष्टी, बऱ्याच साऱ्या गोष्टी वेदरवरती डिपेंडंट असतात. आता जसं मी सांगितलं हे तिबेटमध्ये येतं, भारतामध्ये येत नाही. तर काही गोष्टी आपल्याला त्यांच्या रूल्सनुसार कम्प्लाय करायला लागतात. तर ही मानसिक एक तयारी असली पाहिजे आपली की आपण दुसऱ्या देशामध्ये जातो, भले देव आपलाय, स्थान आपलाय, पण आपण ते सध्या लोकेटेड त्यांच्या टेरिटरीमध्ये आहे. तर एक मानसिक तयारी असणं ती गरजेची आहे. जरुरी नाही राहत की आपण एवढे पैसे स्पेंड केलेत म्हणजे दर वेळेला सर्व गोष्टी हाताशी आपल्याला जशा पाहिजे तसं नाही घडतील असं नाही होत. तर काही सरप्राइजेस फार काही वेगळे नाहीत, पण वेदरला धरून म्हणा किंवा काही म्हणा थोडंसं ऍडजस्टमेंट करण्याची ती एक मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. आणि ही यात्रा आहे, हे काही हॉलिडे नाहीये, कुठल्या ट्रिपला नाही चाललेला तर एन्जॉय करायला असं नाही चाललेला. तो माइंडसेट आपला तयार पाहिजे की आपण यात्रेला चाललोय, महादेवाच्या घरी चाललोय, महादेव आणि माता पार्वतीच्या ठिकाणी चाललोय. महादेव ही आपली परीक्षा बघणारच आणि परीक्षा बघून शेवटी ते आपल्याला प्रसन्न होणारच. तर हा एक यात्रेचा माइंडसेट असणं हे गरजेचं आहे. हॉलिडे आणि ट्रिप ते कन्सिडर करून नका जाऊ तुम्ही तिथं. ऑब्व्हियसली हे नाहीच आहे, ट्रिप नाहीच आहे. बरोबर आहे. म्हणूनच आपण याला यात्रा म्हणतो. तिसरी तयारी म्हणजे तुमची आध्यात्मिक तयारी. स्पिरिच्युअली तुम्ही एलिव्हेटेड असणं गरजेचं आहे. जसं की हे जी ठिकाणं आहेत या ठिकाणी प्रचंड व्हायब्रेशन्स आहेत. ओरा तिथला जो आहे हा वेगळा आहे आणि जसं लोक म्हणतात रहस्यमयी आहे, तर खरंच ते रहस्यमयी आहे. आता तिथं गेल्यानंतर मी
एवढी रडत होते. जसं मला कैलाशाचं दर्शन झालं ज्या क्षणी, त्या क्षणापासून मी जी रडत होते, म्हणजे अक्षरशः हृदय फोडून मी रडत होते की मला कशाची पर्वा नव्हती. हो. आणि हे रडत असताना, पूर्ण परिक्रमा करत असताना म्हणा, किंवा जसं जसं दर्शन होत गेलं मानस सरोवराने कैलाशाचं, जो काही माझ्यामध्ये असा पूर्ण 180 डिग्री पूर्ण पलटलं ना, त्याच्या आधीपर्यंत मी अतिशय कॉन्फिडंट होते. ठीक आहे, ओके, ठीक आहे, म्हणजे नेहमीच सगळीकडे एकटी जाते, सोलो ट्रॅव्हलर आहे वगैरे, यात्रा करायला आवडतं एकट्यानं, तसे मी प्रचंड कॉन्फिडन्समध्ये होते. पण ज्या वेळेला ते दर्शन झालं, तशी ती पूर्ण कॉन्फिडन्स असा पलटला. आणि मला असं वाटतं एक शब्द माझ्या मनामध्ये आलेला होता. तो शब्द असा होता, तो म्हणजे ठहराव. हा शब्द मी जगले त्या ठिकाणी. समजत नव्हतं की एवढं रडायला काय येतं. म्हणजे ना मला दुःख आहे कुठल्या गोष्टीचं, की मी कुठलं दुःख आहे, मला काही कमतरता आहे म्हणून रडते आयुष्यात, की मला देवा हे दे म्हणून, असं काही नाहीये. किंवा मी खूप आनंदी आहे आणि खूप आनंदाश्रू आलेत, असंही काही नाहीये. किंवा मला काही एक्साइटमेंट आहे, चला हा ट्रेक करायचा वगैरे, असं काही एक्साइटमेंट नाही, काही दुःख नाही, काही आनंद नाही, ना कुठली भीती नाही, कुठल्याही प्रकारच्या भावना नाहीत. मग ते होतं काय, तर ते जे फिलिंग होतं ना, हा शब्द मला ऍक्च्युली तिथं उमजला की तो एक ठहराव होता. ओके. जो आपोआप आलेला होता माझ्यामध्ये. आणि ठहराव म्हणजे काय ते मी त्या ठिकाणी ऍक्च्युली एक्सपिरियन्स केलं. आणि ती एक मला वाटतं समर्पणाची भावना होती की आपले जेवढे काही आधीचे भाव आहेत, मग ते अहंकार असेल, राग असेल, द्वेष असेल, क्रोध असेल, अशा सर्व त्या आपल्या आधीच्या फिलिंग्सला आपण मागं सोडतो आणि समर्पणाची भावना घेऊन आपण महादेवाच्या शरणात जातो. असा तो अनुभव होता. वेगळं होतं. आणि ते फील करणं आणि ते जगणं, हे मी आता शब्दामध्ये सांगते ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक होतं ते, की ते शब्दामध्ये एक्सप्लेन करणं इतकं नाहीये. ते ऍक्च्युली तुम्ही जेव्हा जगता तेव्हाच तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतात. एज लिमिट काय आहे तिथे जाण्यासाठी मग? सो जे गव्हर्नमेंट घेऊन जातं, भारत सरकार घेऊन जातं, त्यांची एज लिमिट 18 ते 70 अशी आहे. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन 18 पेक्षा कमी वयाच्या लोकांना पण घेऊन जाऊ शकतात. पण 70 ही मॅक्झिमम आहे, म्हणजे 69 रनिंग हे चालू शकतं. 70 एकदा तुम्ही पूर्ण केलं की तुम्ही तिथं ना प्रायव्हेट न जाऊ शकता ना गव्हर्नमेंट घेऊन जाऊ शकता. आधार कार्ड वरून ते चेक करतात का मॅम प्रॉपर आपला पासपोर्ट आपण सबमिट करतो ना, आपला पासपोर्ट ह्याच्यासाठी यात्रा परमिट लागतं. यात्रा परमिट म्हणा किंवा तो जो विजा आहे, ग्रुप विजा निघतो, हा इंडिव्हिज्युअल मध्ये नाही होत. ही एक महत्वाची गोष्ट. लोकांना वाटतं की मी माझी फॅमिली आम्ही 4-5 जण जाऊ, तसं नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. हा ग्रुप विजा निघतो, यात्रा परमिट लागतं. त्याच्यासाठी आपण आपला पासपोर्ट साधारण 15 ते 20 दिवस अलीकडे प्रोसेस करतो, एम्बसीला पाठवावा लागतो. त्यामुळं ही यात्रा तुम्ही असं म्हणलं की मला पुढच्या 15 दिवसात जायची अशी नाहीये, तर त्याची तयारी तुम्हाला साधारण 30 ते 40 दिवस आधी केली पाहिजे. त्याचा एक ऍप्लिकेशन फॉर्म येतो, तो ऍप्लिकेशन फॉर्म, फोटो, सर्व माहिती ही आपल्याला आधी सबमिट करावी लागते. ती केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या पासपोर्टची सॉफ्ट कॉपी पाठवायची, त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्टची हार्ड कॉपी, तो फॉर्म, ते सोबत फोटो, हे सर्व पाठवायचंय. तर ही साधारण असं नाही की मी आज ठरवलं आणि उद्या निघाले, किंवा आज ठरवलं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये निघाले, असं नाहीये. कमीत कमी 30 ते 40 दिवस आधी तुमचा तो प्रोसेस सुरू होणं गरजेचं आहे. मग मॅम आता जर जायचंय कुणाला, तर मग मला तर असं वाटतंय की विदाऊट, म्हणजे असं मी एकटं ठरवलं मला जायचं, मी नाही जाऊ शकत, बट आय विल नीड सम एजन्सी किंवा यात्रा त्याच्या थ्रू जावं लागेल. मग ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, समजा आता एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि कॉल केला की मॅम मला जायचंय, आमच्या फॅमिलीला जायचंय, असे 5-6 लोक आले, तर मग तुम्ही त्यांना स्टार्ट टू एंड पूर्ण मदत करतात का? आपण 100% त्यांना स्टार्ट टू एंड मदत करतो. त्यांना पूर्ण ब्रीफिंग देतो, कशा प्रकारे यात्रा होते, काय प्रकारच्या तयाऱ्या पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी सांगतो. त्यांचं पूर्ण प्रोसेस आपण करतो, पूर्ण विजा, परमिट, या सर्व प्रोसेस आपल्याकडून होतात. त्यांना याच्यामध्ये पूर्णपणे हॅसल फ्री प्रोसेस करण्याची आपला प्रयत्न असतो, की ज्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी कष्टामध्ये, कमीत कमी कन्फ्युजन मध्ये त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या जाव्यात, हा आपला प्रयत्न असतो. आणि जसं आपलं शेड्यूल आहे, आता जसं आपली पहिली यात्रा 16 जूनला जाणार आहे, 16 जूनला आहे, तर त्याच्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांनी कमीत कमी 30-40 दिवस आधी आपल्याशी संपर्कामध्ये येणं गरजेचं आहे, कमीत कमी. त्याच्यानंतर त्यांचे ज्या काही क्वेरीज असतील त्यांना आन्सर करणं झालं, आणि त्या ज्यावेळेला त्यांचा डिसिजन जो होणार आहे आणि ऍक्च्युअली ते तो फॉर्म भरणार आहेत, ते तिथपासून ते यात्राला जाण्याच्या दिवसांमध्ये 30 ते 40 दिवस हे अंतर असणं गरजेचं आहे. मग तेव्हा तुम्ही पूर्ण सपोर्ट कराल, ते पासपोर्ट वगैरेचं जे आहे ते, अदरवाईज ते पुढच्या
बॅच मध्ये जातील, त्याच्यानंतरची जी बॅच असते एका बॅचला त्याच्यामध्ये किती लोक जातात? एक जी गाडी जाते ना त्या गाडीमध्ये अंदाजे 20 ते 25 लोक असतात. हा. तर मिनिमम 20-21 लोक असणं गरजेचं आहे त्या ते batch मध्ये. समजा आता महाराष्ट्रातले भरपूर लोक बघत असतील तर कुणी नागपूरवरून आहे, कुणी पुण्यातून आहे, कुणी मुंबई, कुणी सातारा, कोल्हापूर, जळगाव, नक्की. मग ते लोक ना एकाच ठिकाणी यावं लागेल ना कुठेतरी. बरोबर. तर ते लोक आपल्याला संपर्क करू शकतात. त्यांचे जे शेड्यूल ठरेल त्या शेड्यूलनुसार त्यांना लखनौला पोहोचावं लागेल जर ते हेलिकॉप्टर रूट निवडत असतील तर. ओके. जर त्यांच्याकडे दुसरा विकल्प आहे तो म्हणजे आहे काठमांडू मार्गे जाणं ओव्हरलँड, तर त्याचं पण वेगळं शेड्यूल आहे. त्या शेड्यूलनुसार त्यांना काठमांडूला पोहोचणं अनिवार्य आहे. तिथून आपली यात्रा सुरू होते. ऍक्च्युअल यात्रा जी चालू होते ती लखनौ पासून होते मॅडम. जी हेलिकॉप्टर मार्गे यात्रा सुरू होते ती लखनौ पासून सुरू होते आणि जी ओव्हरलँड यात्रा सुरू होते ती काठमांडू पासून. काठमांडू पासून. मग नेपाळमध्ये जावं लागेल काही लोकांना. इट इज इझी. तिथे नेपाळ मधूनच आपल्याला पुढे जायचं. जायचं. तुम्ही जरी लखनौ मधून आला तरी नेपाळगंज जे आहे हे नेपाळमध्ये आहे आणि काठमांडू हे पण नेपाळमध्ये आहे. ओके. तर नेपाळ मधूनच आपण पुढे जातो. दोन्ही यात्रा ज्या आहेत त्यांना 25 ते 30 लोक असतात आपल्या. हा म्हणजे कारण कसं आहे, आपण ज्या वेळेला ती गाडी जी असते त्या गाडीमध्ये जी कपॅसिटी आहे ती 20 ते 25 जणांची आहे. आणि मग हेलिकॉप्टरने जे जातं मॅम, तर मग ते लखनौ पासून हेलिकॉप्टर जातं डिरेक्टली मानसरोवरला की कुठं काय? नाही, लखनौ पासून बाय रोड प्रवास आहे 4 तासाचा. 4 तास आपण गाडीनं जातो, नेपाळची बॉर्डर क्रॉस करतो. नेपाळची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आपण नेपाळगंज नावाच्या ठिकाणी राहतो. ओके. त्या ठिकाणी ते माता बागेश्वरीचं मंदिर आहे. तुम्ही बोलल्या म्हणजे तुम्ही सगळे जे तुम्ही सांगितलं ते सगळं आपल्या यात्रेत कव्हर होईल. नक्की. त्याच्यानंतर नेपाळगंज पासून छोटं फ्लाईट असतं, एक साधारण 8-10 लोक बसतील असं छोटं एअरक्राफ्ट आहे. ते तुम्हाला नेपाळगंज वरून सिमिकोट नावाच्या ठिकाणी घेऊन जातं. ते माउंटन वरचं गाव आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय सिनिक असं गाव आहे, ज्या ठिकाणी मोजकीच जनता राहते. छोटे छोटे त्यांचे नेपाळी घरं आहेत, छान कॅफे आहे आणि अतिशय सुंदर ढग वगैरे समोर येताना दिसतात. तुम्हाला पर्वत रांगा दिसतात, सुंदर छोटे छोटे हेलिकॉप्टर येतात, लँड करतात, हे तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं दृश्य आहे ते. बॉलिवूड शूड ऍक्च्युली गो देअर. तर ते झाल्यानंतर सिमिकोट पासून हिल्साला जाण्यासाठी, आता हिल्सा हे बॉर्डरकडचं गाव झालं नेपाळचं, तर तिथं जाण्यासाठी एक 15 मिनिटाचं हेलिकॉप्टर राईड असते. ते दुसऱ्या दिवशी होतं. बरोबर. तर आपण पहिला प्रवास केला हा बाय रोड केला नेपाळगंज पर्यंत, लखनौ टू नेपाळगंज. नेपाळगंज वरून आपण फ्लाईट घेतलं सिमिकोटसाठी 1 तासाभराचं. सिमिकोटवरून आपण हेलिकॉप्टर घेतलं हिल्सासाठी. साधारण 15 मिनिटाचं ड्युरेशन आहे. हिल्साला आपण पोहोचलो की तिथून आपण चालत एक 5-10 मिनिटं ब्रिज क्रॉस करतो नदीवरचा आणि आपण तिथं बसमध्ये बसतो, इमिग्रेशन करतो, पुरांग नावाच्या गावाला जातो आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे तो साधारण 1-2 तासाच्या अंतराचा आहे, जो आपण बसनं करतो. सो मी ज्या तयाऱ्यांबद्दल बोलत होते तर मी ह्याच्याबद्दल बोलले, शारीरिक तयारी, मानसिक तयारी आणि आध्यात्मिक तयारी. तर आध्यात्मिक तयारीमध्ये सगळ्यात महत्वाचं की साधारण तुम्ही यात्रेला जाणार आहात हे जसं ठरवताय ना, तुम्ही तेव्हापासून मांसाहार टाळला पाहिजे. मद्यपान किंवा कुठलंही तुम्ही व्यसन असेल तर ते अवॉइड केलं पाहिजे. याचं कारण असं की तुम्हाला महादेवाच्या भक्तीमध्ये पूर्ण एकरूप होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते एकरूप होण्यासाठी तुम्ही स्वतःला तेवढं स्वतःमध्ये ते पावित्र्य आणा आधी. तुम्ही जर ते आधी पावित्र्य स्वतःमध्ये आणलं आणि तुमची स्वतःचं जी साधना असेल वैयक्तिक, जर तुमच्याकडे कुठला गुरुमंत्र असेल किंवा तुम्ही कुठल्या मंत्राचं चॅन्टिंग करत असाल, काही नाही तर सांब सदाशिव याचा जप करत असाल, ओम त्र्यंबकम यजामहेचा जप करत असाल, शिवतांडव स्तोत्र म्हणत असाल, तर ह्या सर्वांचं पठण करणं, एक साधना करणं, मेडिटेट करणं आणि आपल्याला स्वतःला स्पिरिच्युअली थोडं एलिव्हेट करणं हे गरजेचं आहे. राईट. कारण ह्या सर्व गोष्टी ज्याला आपण म्हणतो मंत्र जापाचा एक महिमा आहे का, त्याचं महत्व आहे, ते आपल्याला सेंट्रलाइज करायला किंवा स्टेबल करायला मदत करतं. बरोबर. तर हे ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही युनिव्हर्स जे तुम्हाला देतंय ते रिसीव्ह करण्यासाठी केपेबल होता. युनिव्हर्सकडे देण्यासाठी भरपूर आहे. तुमच्या या यात्रेमध्ये महादेवाला तुम्हाला द्यायला भरपूर काही आहे, पण तुम्ही ते रिसीव्ह करण्यासाठी तयार आहात का? ह्याच्यासाठी आधीपासून थोडं, जसं तुम्ही हा निर्णय घेताय तसंच स्वतःला स्पिरिच्युअली आध्यात्मिक दृष्ट्या थोडं एलिव्हेट करून ते रिसीव्ह करण्यासाठी, यू शुड बी रेडी टू रिसीव्ह. तर ते रिसीव्ह करण्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही शारीरिकरित्या तयार व्हा, तुम्ही मानसिकरित्या तयार व्हा, येणाऱ्या चॅलेंजेस जे काही असू शकतात त्याच्यासाठी. तुम्ही आध्यात्मिकरित्या स्वतःला तयार ठेवा की मी तिथं जाऊन मला आध्यात्मिक अनुभव येणार आहे, कारण देव तुम्हाला येऊन दर्शन देणार आहे. बरोबर. तुम्हाला अनुभव हे येणार आहे,
पण तुम्हाला ते अनुभव समजले पाहिजेत की माझ्यासोबत हे झालं, तर ह्याच्यासाठी तुम्ही त्यासाठी receive तुम्ही करण्यासाठी ready तितकं असणं स्ट्रॉंग गरजेचं आहे. पाहिजे, तेवढं तुमचं स्वतःचा पण एक जे आपण म्हणतो तुमचे चॅन्टिंग रिसिव्हर्स जे अँटिनाज आहेत ना ते ऑन ऑन पाहिजे. पाहिजे. राईट. तर त्याच्यासाठी तुमचं ते आधीपासून ते थोडं तयारी असणं त्याची गरजेचं आहे. सोबत फायनान्शियल तयारी, जसं कारण ह्या यात्रेची एक कॉस्ट आहे त्यासाठीची थोडी तयारी, आणि देन मग सगळ्यात शेवटी आता ते पॅकिंग, ती तयारी तुमची वेगळी आहे की तुम्हाला Right. थंडीसाठीचे तुम्ही प्रिपेअर्ड असला पाहिजे. जसं की तुमचे वुलन सॉक्स असतात हा ते असणं गरजेचं आहे. डिकॅथलॉनचे वगैरे येतात किंवा इतरही अनेक येतात जे Right. तुम्हाला एकदम कोल्ड वेदर मध्ये तुम्ही ते युज करू शकतात. तुमचे ट्रेकिंग शूज चांगले असणं गरजेचं आहे. ओके. तसं क्विक ड्राय असणारे तुमचे कपडे असले पाहिजे, जसं ट्राउझर्स वगैरे जे आहेत त्या हो, तशाच असणं आवश्यक ओके, आहे. ओके. पावसामध्ये भिजलात तर तुम्ही म्हणजे लवकर ते ड्राय होतील या दृष्टिकोनातून. परत थर्मल वेअर आतून असणं, जेवढं तुम्ही लेअर कराल स्वतःला तेवढं तेवढं जास्त better आहे. चांगलं हा. आहे. तुमचे जे जॅकेट्स असतात ते चांगले क्वालिटीचे वगैरे असणं गरजेचं आहे. ओके. 2 जॅकेट्स मी सोबत ठेवलेले होते, एक कमी पडलं तर दुसरं असलं पाहिजे, फ्लीस असलेलं. त्यासोबत ग्लव्सचे 2 पेअर मी सोबत ठेवलेले होते, एक कमी पडलं तर 2 असले 2 पाहिजे. असतील. हा किंवा कदाचित आपण एखादा हरवतो, हा तर त्या ह्याच्यामध्ये हरवल्यानंतर आपण काय करणार ना अशा परिस्थितीमध्ये, म्हणून तुमच्याकडे एक्स्ट्रा पेअर असणं गरजेचं एक्स्ट्रा पेअर आहे. पाहिजे, कारण स्वेटशर्ट्स वगैरे गरजेचे आहेत. ते नसतील तर मग पॉसिबलच नाही. बरोबर. तसंच तुमचं डोकं झाकण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित गोष्टी पाहिजेत, कान झाकण्यासाठी वगैरे गोष्टी पाहिजेत. कुणी विसरलं तर मिळतं का तिथं? बेस विलेज जे आहे ना तिथं मिळतं, जे दार्चिन वगैरे विलेज आहे किंवा पुरांग आहे तिथं मिळू शकतं. हा. पण एकदा तुम्ही परिक्रमेला सुरुवात केली तर मग मग तिथं नाही मिळणार शक्य. नाही. हा. हा. म्हणून हे एक्स्ट्रा सोबत काही गोष्टी, म्हणजे स्मार्ट पॅकिंग असलं पाहिजे, हा, हा, हा. कॉम्पॅक्ट असलं पाहिजे, लाईट वेट असलं Lightweight पाहिजे. पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेऊन जायचं आपल्याला. अतिशय जास्त नको, कारण अननेसेसरी. वॉकिंग पण करावं लागतं का मॅम, की वॉकिंग इतकं नाहीये पूर्ण ह्याच्यात? हे जी परिक्रमा आहे ना, हा. ही परिक्रमा करणं हा इंडिव्हिज्युअलचा चॉईस आहे. ओके. ठीक आहे. जे लोकांना परिक्रमा करायची आहे ते यमद्वारापासून पुढे एकतर पायी म्हणजे ट्रेक करत किंवा घोड्यावरती, तिथं घोडे वगैरे असतात पण त्याची पण अवेलेबिलिटी अतिशय कमी आहे, तर ते घेऊन म्हणजे आपल्याला तिथे हेल्प मिळते. हेल्प मिळत नाही असं नाहीये, तर तिथे हेल्प मिळते. पोर्टर असतात, तुम्ही तुमचं सामान त्यांच्या जवळ देऊ शकता आणि तुम्ही चालत जाऊ शकता, किंवा तुम्ही जसं सांगितलं तसं घोडे वगैरे हायर करू शकता. घोडा एकदा हायर केला तर तो पूर्ण 3 दिवसासाठी असतो. 3 दिवसाची परिक्रमा आहे. आपल्या इथं जसं मला एवढ्याच अंतरापर्यंत पाहिजे असं होत नाही. 3 दिवस घोड्यावर परिक्रमा करावी लागते. नाही, घोडा तुम्ही एकदा बुक केला तर तो 3 दिवसासाठी बुक करायचा असं नाहीये तिथं, कारण अगेन तिबेट कंट्रोल्ड आहे. तर असं नाहीये आपल्यासारखं की मी एवढ्या वाटेपासून तेवढ्या वाटेपर्यंतच केला, असं नाहीये. ते एकदा तुम्ही घेतला तर तो 3 दिवसासाठी बुक असतो. आणि ज्या लोकांना परिक्रमा करायची नाही, मग ते कुठल्याही कारणानं असू शकतं, त्यांची तब्येत, वय, कोणत्याही कारणानं जर त्यांना ती परिक्रमा करायची नाहीये तर ते दार्चिन जे बेस विलेज आहे त्या ठिकाणी हॉटेलला थांबू शकतात, स्टे करू शकतात. आणि दर्शन तर होऊन जाईल त्यांना दुरून वगैरे. दर्शन ते यमद्वारापर्यंत येतात. सगळ्यात पहिलं दर्शन तर मानसरोवरला त्यांचं होतं, लांबून होतं. दुसरं दर्शन दार्चिन मधून पण काही ठिकाणवरून कैलासाचं दर्शन होतं. कैलाश पर्वत दिसतो. यमद्वारपर्यंत सर्वच लोक जातात. यमद्वार जसं मी सांगितलं मृत्यूचं द्वार आहे, त्याच्या मधून आपण पलीकडे जातो. या लोकांमधून त्या लोकांमध्ये आपण पास करून पुढे जातो. हा पण एक वेगळा अनुभव आहे की त्या यमद्वारातून पास होऊन आपण पुढे जाणं. छोटंसं असं मंदिर टाईप असं छोटंसं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामधून आपण ते बाहेर जातो. तर सर्व लोक तिथपर्यंत येतात कारण तिथपर्यंत बस वगैरे अशा सुविधा आहेत. तर तिथपर्यंत आपण सर्वच जण जातात. जे यात्रा करणारे असतात ते लोक पुढे मार्गस्थ होतात आणि जे यात्रा करणार नाहीत ते माघारी हॉटेलवरती येतात. त्यांना जर पुन्हा दर्शन करायचं असेल तर अष्टपद नावाचा एक जागा आहे. तर अष्टपद मधून, अष्टपद या ठिकाणावरून अतिशय सुंदर असं कैलाशाचं साऊथ फेसचं दर्शन होतं. बरं. सुंदर दर्शन होतं आणि अतिशय जवळून दर्शन. तर त्या ठिकाणी ऍट ऍक्च्युअल तुम्ही टॅक्सी वगैरे करू शकता आणि अष्टपदला जाऊ शकता. तर अष्टपदला असं तुम्ही बरेचदा कैलाशाची चित्र पाहिली असेल की त्याच्यामध्ये असं एक मध्ये रेष आहे, असते कैलाशाचं पर्वताचं चित्र बरेच ठिकाणी इंटरनेटवरती सापडतं. तर ते असं कोणी म्हणतं, कोणाला त्याच्यामध्ये कैलाशावरती जाणाऱ्या शिड्या दिसतात, तर कोणी म्हणतं की महादेवाचं 3रा डोळा आहे तो, असं म्हणून प्रत्येक जण त्याला काही ना काही त्यांना त्यामध्ये इमॅजिन करतात. तर या ठिकाणावरती, या ठिकाणाचं महत्व असं आहे की तिथं जैन या धर्मामधले जे पहिले तीर्थंकर झाले ऋषभदेव यांनी मोक्ष प्राप्ती केली या ठिकाणावर. तर म्हणून
त्या ठिकाणाला जैन धर्मामध्ये अतिशय महत्व आहे. आणि अष्टपद म्हणजे 8 पायऱ्या, 8 पायऱ्या, 8 स्टेप्स टू लिबरेशन, हा. मोक्ष प्राप्तीसाठीच्या 8 पायऱ्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, त्या 8 पायऱ्या कुठल्या, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, संयम, तपस, वैराग्य, ध्यान आणि मोक्ष. ह्याद्वारे तुम्ही पोहोचू शकतात ह्या अष्टपदद्वारे तुम्ही मोक्ष प्राप्ती करू शकता. तर असं ते अष्टपद हे त्याचा महिमा आहे. लोक तिथे जातात आणि दर्शन करतात. आता परिक्रमा जी आपण करतो ना, ह्याला आपण आउटर कोरा म्हणतो. ओके. हा जो आउटर कोरा आहे तो साधारण 40-45 किलोमीटरचा आहे, जो आपण 3 दिवसामध्ये करतो. ह्याच्यामध्ये यमद्वार पासून ते दिरापूक पर्यंत साधारण तुम्ही चालत जाऊ शकता अशी परिस्थिती आहे. थोडंसं स्टीप आहे, फार काही असा मेजर ट्रेक नाहीये. तर ते अंतर आहे ते 12 ते 15 किलोमीटरचं आहे. ओके. तुम्ही जेव्हा जिथं पोहोचता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला कैलाशाचं दर्शन होत असतं. बरोबर. तुम्ही कैलाशाचं दर्शन घेत 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 साधारण त्याच्या नॉर्थ फेसकडे चालत असता. ठीक आहे. तर आपण त्याच्या नॉर्थ फेसकडे जातो. ज्या ठिकाणी आपण थांबतो ते दिरापूक नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी डोमेट्री, शेअर्ड असे स्टे असतात. आधी म्हणजे अनेक जण असतात तिथं. आणि कॉमन बाथरूम्स, अगेन पीट बेस्ड, ड्राय बेस्ड, नो वॉटर फॅसिलिटी असे वॉशरूम्स आहेत. महिलांसाठी थोडंसं अडचणीचा विषय आहे, पण तरी पण आपण ऍडजस्ट करण्यासारखं आहे. असं अगदी ऍडजस्ट न करण्यासारखं असं नाहीये. आणि आपण एवढ्या ठिकाणी आहोत त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी फार मिनिमल आहेत. त्यामध्ये फार आपण विचार करत नाही. तर ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी समोर कैलाशाचं नॉर्थ फेसचं दर्शन आपल्याला होतं. आणि अतिशय सुंदर, जिथं राहतोय तिथून तुम्ही तिथं बसून तुमच्या ह्याच्यावरती बेड वगैरे जे काही तुम्हाला सोय मिळालेली त्याच्यावरती बसून समोर कैलाशाचं दर्शन करत ध्यान करू शकता, तुमचं चॅन्टिंग करू शकता. अतिशय सुंदर दर्शन त्या ठिकाणून तिथून मेन दर्शन. तर कित्येक लोक काय करतात, 1 दिवसाची परिक्रमाही करतात, दिरापूक पर्यंत येतात, माघारी येतात. माघारी जाण्यासाठी कोणी चालत जातं, तिथं काही व्हेकलची पण सुविधा आहे, तर त्या ऍक्च्युअल पे करून ते माघारी पण जातात. तर ज्यांना अतिशय शक्य नाहीये परिक्रमा करणं तर ते हे पण करू शकतात. बरोबर आहे. दुसरा दिवस जो आहे तो कठीण आहे, कारण ह्या दुसऱ्या दिवसामध्ये ऍक्च्युअल ट्रेक आहे. तर तो ट्रेक जो आहे तो साधारण म्हणजे तो जो दुसऱ्या दिवसाचा जो आपल्याला अंतर कव्हर करायचं ते आहे 22 किलोमीटर. ओके. आणि ह्याच्या मग ते हॉर्स म्हणजे घोड्याने किंवा चालत करा किंवा घोड्याने करा. बरोबर. यापैकी 6 किलोमीटर जवळपास तो पूर्णपणे चढायचा आहे. पूर्ण स्टीप आहे ते चढायचंय. आणि ते 6 किलोमीटर नंतर तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचता त्याला म्हणतात ते डोलमाला पास. ओके. आणि ते हायेस्ट पीक जे आहे ते यात्रेतलं, जे साधारण 5500 मीटर म्हणजे 18,500 फीट उंचीवरती तुम्ही आहात. आणि त्या ठिकाणी तुम्ही पोहोचला की तो डोलमाला पासचा पीक पॉइंट आला. ओके. तिथं थांबणं जास्त म्हणजे ऍडवायझेबल नाहीये. जेवढ्या लवकर तुम्ही तिथनं उतराल तेवढं बेटर आहे. का तर वेदर म्हणा किंवा ऑक्सिजनची स्कॅरसिटी, ऑक्सिजन कमी आहे, हा अल्टिट्यूडला आहे, तर इट्स बेटर टू मूव्ह अवे. लवकर तुम्ही पुढे सरकलं पाहिजे. आणि हे एक महत्वाचं आहे की प्रत्येक तुम्ही जी हे यात्रेमधलं तुमचं पडाव आहे ना, ते एक मोमेंटम तुम्ही मेंटेन ठेवला पाहिजे. खूप फास्ट जाणं गरजेचं नाही, खूप हळू जाणं गरजेचं नाही. तुम्ही एक मोमेंटम स्टेडी, स्लो अँड स्टेडी यू शुड मूव्ह. बरोबर. एका मोमेंटम मध्ये, एका रिदम मध्ये ते चालणं गरजेचं आहे. तर ती यात्रा आणि महादेवाचं नाव घेत घेत ती यात्रा तुम्ही पार कम्प्लीट होतो. परत आपण मग त्याच जागी येतो. तुम्ही ते 6 किलोमीटर वरती एकदा पीक वरती पोहोचला, तिथून डिसेंट सुरू होतं. तर ते तुम्हाला कंपल्सरी चालतच करायचं. खूप जास्त स्ट्रीप आहे का मॅम ते? असं ते उतार आहे ना त्याला, जवळपास तो परत 4-5 किलोमीटरचा उतार आहे. बरं. आणि तो घोड्यानं नाही करता येत, तो तुम्हाला चालतच करावा लागतो. तर हा विचार जर कोणी करत असेल की बाबा मला जायचंय, तर हा पण विचार करणं गरजेचं आहे की विदाऊट घोडा तुम्हाला तो डिसेंट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 स्टिक्स गरजेचे आहेत. 1 किंवा 2 स्टिक्स असणं हे ट्रेकिंग गिअर्स रिक्वायर्ड आहेत. तर ते तुम्ही तो एकदा डिसेंट केलं, खाली उतरलात की त्याच्यानंतर साधारण 10-1 किलोमीटर तुम्हाला परत स्ट्रेट रस्ता आहे. वॉकिंग. स्ट्रेट वॉक आहे. जंगल आहे का? आणि सगळं जंगल नाही, भरपूर असं मोकळच आहे. सगळं मोकळच आहे. सगळं मोकळं आहे. पर्वत दिसतायत तुम्हाला, सगळं मोकळं दिसतंय. जसं ते पीक सोडतो ना आपण डोलमाला पासचं, तसं तिथं उजव्या हाताला गौरीकुंड आहे. पार्वती माता तिथं स्नान करायला यायचंय असं ते त्यांच्या नावानं गौरीकुंड आहे तिथे. ओके. जी आपण पौराणिक कथा गणपतीच्या जन्माची आपण ऐकलेली आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे.
तर ते झालं. त्याच्यानंतर आपण पोहोचतो झुतुलपूक नावाच्या ठिकाणी. 22 किलोमीटरचा आपला ट्रेक झाल्यानंतर आपण त्या रात्री म्हणजे दुसऱ्या परिक्रमेच्या दिवशी आपण पोहोचतो झुतुलपूक नावाच्या जागे. त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुमची व्यवस्था ठीक आहे. तिथं बेडला वॉर्मर्स, हिटर्स वगैरे आहेत. तर ते जरा बऱ्यापैकी आहे. तिथलं वॉशरूम्स वगैरे त्या सुविधा त्या मानाने चांगल्या आहेत. तिथून मग तुम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे परिक्रमेचा हा तिसरा दिवस आहे आता, त्या दिवशी तुम्ही चोंगडो नावाचं एक प्लेस आहे, तिथपर्यंत साधारण 8-1 किलोमीटरचा तुमचा ट्रेक होतो. साईडला ती एक नदी तुम्हाला वाहताना दिसते, छान सुंदर पर्वत दिसतात, एकदम सिनिक असा तो वॉक आहे. ट्रेल आहे, इट्स नॉट अ ट्रेक, ट्रेल आहे एक बेसिक. ते करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा गाडीचा पिकअप पॉइंट आहे तिथपर्यंत येता. तिथून मग गाडी तुम्हाला घेऊन माघारी दार्जिलिंगला येते. असं ते पूर्ण एक ट्रेक परिक्रमा तुमची होते. आणि जे लोक परिक्रमा करत नाहीत, जे दार्जिलिंगला थांबतात, त्यांना तुम्ही माघारी तिथे भेटता तुम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी. मग ते लोक काय करतात? अष्टपदला जातात, पुढे तिथं बसूनच कैलाशाचं दर्शन घेतात आणि साधना करू शकतात. म्हणजे ती जागा पण सुंदर आहे जिथे त्यांना 3 दिवस थांबायचंय. म्हणजे इथं असं आहे की फॅमिली सोबत पण तुम्ही जाऊ शकता. ती जी जागा आहे जिथे परत येतात तुम्ही 3 दिवसानंतर, तिथपर्यंत 70 वर्षाचा व्यक्ती पण बाय व्हेकल जाऊ शकतोय ना, त्याला यमद्वारापर्यंत आपण जाऊ शकतो. तिथूनही कैलाश पर्वताचं, मानसरोवराचं दर्शन तुम्हाला होणार आहे. जे थोडे तरुण असतील ते पुढे परिक्रमा करू शकतात आणि दॅट इज आणि जे फिजिकली फिट आहेत असे 70 वर्षाचे लोक सुद्धा परिक्रमा करू शकतात. तर आमच्या म्हणजे मी पाहिलेले आहेत लोक असे की जे वयानं 70ला, 69 वगैरे असं वयामध्ये आहेत आणि फिजिकली ते व्यवस्थित आहेत आणि ते त्यांनी ती परिक्रमा चालत पूर्ण केलेली आहे. मी अनुभवलेले 70 वर्षाचे लोक करतात. 3-3 दिवस हे ट्रेक करतात आणि अतिशय व्यवस्थितपणे हे मार्ग ते पूर्ण करतात. इन केस काही तुम्हाला अडचण आली तर तिथे ती जीपची एक सुविधा आहे. फक्त ते डोलमाला पास चढताना आणि उतरताना नाहीये, 6 किलोमीटर. बिफोर दॅट आणि आफ्टर दॅट तुम्हाला ती एक सुविधा आहे. तुम्ही गाडीनं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येतोय झालं तुम्ही येऊ शकता माघारी, तसं करू शकतो आपण. फक्त तो पास जो आहे त्या ठिकाणी थोडंसं जिकिरीस आहे. इंटरेस्टिंग आहे मॅम. म्हणजे आपण इथे बसतो, आता आपण महाराष्ट्रात बसलोय, बट मानसरोवर, कैलाश मानसरोवर म्हणजे हे या सगळ्या गोष्टी, कैलाश पर्वत वगैरे, हे जेव्हा तुम्ही आता सांगितलं तेव्हा मला भरपूर गोष्टी नवीन कळाल्या, आपल्या ऑडियन्सला पण त्या कळाल्या असतील. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या. तर तुम्हाला असं वाटतं का की आता तुमचं वय इतकं नाहीये म्हणजे अजून, आणि असं म्हटलं जातं की चारधाम यात्रा म्हणा, केदारनाथ म्हणा, कैलाश सरोवर, कैलाश मानसरोवर किंवा कैलाश पर्वत, हे तुम्ही म्हातारपणी केलं पाहिजे. आधीचे लोक बोलायचे की सगळं संपलं की मग जायचं. तर तुम्ही या वयात करायचं का ठरवलं? आणि तुम्ही आता स्वतः अनेक जण म्हणतात, मला अनेक जण म्हणतात आणि तुम्ही ते करतातच, बट आता तुम्ही म्हणजे स्वतः बाकी लोकांना पण येत आहे कॉलिंग यात्रा थ्रू. तर म्हणजे मला आधी तुम्ही याचं उत्तर द्या की का करावं या वयात? पहिलं तर भक्ती करायला कुठलं वय नाही. बरोबर, भक्ती ही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे. तर आपल्याकडे म्हणलं तर बरेच जणांनी मला म्हणतात पण आहे की असं काय म्हातारा झाल्यासारखं तू सगळे तीर्थक्षेत्र करत आहेस. तीर्थक्षेत्र हे म्हातारपणी करावं हे कदाचित पूर्वीची कॉन्सेप्ट असेल. पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण संसार जो आहे तो पूर्ण त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या पार पडल्यानंतर मग तीर्थक्षेत्री, जणू काशी झालं, केदारनाथ झालं, कैलास झालं किंवा अनेक काही त्यांचे चारधाम झाले, हे करायला मार्गस्थ व्हायचे. आणि ते ज्यावेळेला जायचे त्यावेळेला ते परत येतील ह्याची गॅरंटी नसायची. ते पूर्ण डाटा बाय बाय करूनच जायचे. त्यांना की ठीक आहे म्हणजे झालंय, संसार जगलाय आपण, आता जे होईल ते होईल तिकडच. त्यावेळेस जी जीवनशैली होती ती वेगळी होती. आपण आत्ताची जी जीवनशैली जगतो ही अतिशय वेगळी आहे. त्यावेळेच्या त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ज्या प्रकारे त्यांचं आयुष्य कॉम्प्लिकेटेड असेल त्याच्या कित्येक पटीनं आपलं आयुष्य आता कॉम्प्लिकेटेड आणि कित्येक साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. बरोबर. आपल्या कामाच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या असतील, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या असतील किंवा इतर. ठीक आहे. तर जेवढं तुमचं वय आता आहे तेवढं लवकरात लवकर जर तुम्ही तुमची हेल्थ चांगली असताना हे करून घेतलं, आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना जे अनुभव येतात ते अनुभव तुमच्या गाठीशी आहेत आणि त्या अनुभवाचा वापर करून तुम्ही दैनंदिन आयुष्य, तुमचं उर्वरित आयुष्य जगू शकता. बरोबर. म्हातारपणी केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कितपत असं त्याचा फायदा तुम्ही करून घेणार आहात. तेच जर तुम्ही लवकर केलं, कुठल्या तुमच्या यंगस्टर्सने हे जर केलं तर त्यांच्यासाठी त्यामधून त्यांना मिळालेली क्लॅरिटी, विजिबिलिटी, त्याच्यामधून त्यांना आलेलं प्राप्त झालेलं ज्ञान हे ते त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतात आणि त्याचा त्यांना अतिशय फायदा त्यांच्या करिअरमध्ये होऊ शकतो.
त्यांच्या लाईफ मधल्या डिसिजन्स मध्ये होऊ शकतो. तर हे जेवढं लवकरात लवकर करू तेवढं जास्त बेटर. तेवढं बेटर आहे. आणि वयाची अशी काहीच मला नाही वाटत की अट असली पाहिजे भक्ती करताना किंवा देवाच्या ठिकाणी जाताना. देवाच्या ठिकाणी अगदी नवजात शिशु पण वेलकम आहे आणि देवाच्या दारामध्ये म्हातारे पण वेलकम आहे. तर वयाची मर्यादा अशी मनामध्ये न आणता प्रत्येकानं जेवढा लवकरात लवकर ह्या अतिशय अवघड ज्या यात्रा आहेत ना त्या आधी करणं गरजेचं आहे. त्या अवघड यात्रा वयाच्या कमी वयात करा आणि नॉर्मलचे ते तुम्ही कधीही जाऊ शकता, कधीही जाऊ शकतात त्या ठिकाणी. तर ज्या अवघड आहेत त्या तुमची हेल्थ चांगली आहे तोपर्यंत तुम्ही करणं आवश्यक आहे. 2013 साली मॅम केदारनाथ मध्ये खूप मोठा पूर आला, म्हणजे आपदा आली होती, खूप डेंजर होतं ते. तर केदारनाथ ला तुम्ही गेलेला आहे का? बरोबर, येस. मला असं वाटतं की आणि या दोघांमध्ये जर कम्पेअर करायला गेलो आपण, केदारनाथ आणि कैलाश पर्वत, सगळ्यात कठीण काय वाटतं तुम्हाला जायला? तुम्ही गेलेल्या आहेत आय थिंक, म्हणजे महादेवाची प्रत्येक ठिकाणही जाण्यासाठी कठीणच आहेत. ओके. तर मी कैलाशही केलेला आहे, माझं अमरनाथ यात्राही झालेली आहे, माझी केदारनाथ यात्राही झालेली आहे. तर महादेवाची सगळीच ठिकाणं ही अशी एका उंच ठिकाणावरती पर्वतावरती अशीच आहेत. तर महादेवाची भक्ती करता त्यावेळेला तुम्ही महादेव परीक्षा घेणारच, ह्या गोष्टीसाठी असलं पाहिजे. तर असं म्हणता येणार नाही की हे कठीण का ते कठीण, दोन्ही कठीणच आहेत. आणि असंही म्हणता येणार नाही की हे जास्त महत्वाचं का ते जास्त महत्वाचं. दोन्हीही स्थानं ही महादेवाचीच आहेत आणि महत्वाची स्थान आहे. जेव्हा कैलास आपण म्हणतो महादेवाचं राहण्याचं, माता पार्वतीचं राहण्याचं स्थान आहे, तेव्हा केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जवळपास असं म्हणतात की 400 वर्ष ते बर्फाच्या खाली होतं आणि जेव्हा आदिशंकराचार्य जे होते त्यांनी त्याला पुन्हा रिवाईव्ह केलं 8व्या शतकामध्ये. तर त्याची एक वेगळी महिमा आहे केदारनाथची, ज्याची कहाणी जी आहे, पौराणिक जी कहाणी आहे ती पांडवांसोबत जोडली गेलेली आहे. जे पांडव होते आपल्या कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर, महाभारतानंतर, त्यांना ते गिल्ट आलेलं होतं की आम्ही आमच्या स्वतःच्याच क्लॅनला, स्वतःच्याच काय म्हणतात वंशाला, कुळाला मारलं. तर त्या हत्येपासून त्यांना त्याचा पश्चाताप करायचा असतो. तर ते महादेवाच्या शोधामध्ये असतात आणि महादेव काही त्यांना दर्शन द्यायला तयार नसतात या सर्वांनंतर. तर महादेव केदारनाथमध्ये बैलाचं स्वरूप घेऊन एका सर्व बैलांमध्ये असतात. तर जे भीम सर्व शक्तिशाली होते ते स्पॉट करतात की हे जे मोठा जे बैल दिसत आहे ते म्हणजे महादेव आहेत आणि ते त्यांना पकडायला जातात. जसं ते त्यांच्या पाठीवरती जी हंप असते बैलाच्या ते पकडायला जातात. महादेव तोपर्यंत पृथ्वीमध्ये आतमध्ये जातात. त्यांचे मग मुख एका ठिकाणी निघालंय, हात पाय वगैरे शरीर. तर ज्या ठिकाणी त्यांनी ते पकडलेलं असतं वरचं हंप, ते म्हणजे केदारनाथची ती शिवलिंग. केदारनाथचं शिवलिंग जर पाहिलं असेल तर तुम्ही असं त्रिकोणी आकाराचं बैलाच्या वरचं हंप असल्यासारखं, इतर शिवलिंगासारखं शिवलिंग नाहीये. तर त्या ठिकाणी पांडवांना महादेवांना दिलेलं दर्शन येते. आणि मग ज्या ठिकाणी त्यांचं मुख निघालं, हात निघाले वगैरे, इतर ठिकाणी शरीर निघालं, ते पंचकेदार. त्याच्यामध्ये केदारनाथ हे एक वन ऑफ द पंचकेदार आहे. रुद्रनाथ आहे, तुंगनाथ आहे, मधमहेश्वर आहे, कल्पेश्वर आहे, हे सर्व त्या ठिकाणी आहेत, जवळजवळ आहेत, म्हणजे उत्तराखंडामध्ये आहे. मॅम, आपण कैलाश पर्वत बघितलं, मानसरोवर, पूर्ण तुम्ही परिक्रमा पण खूप छान समजवली. केदारनाथचं पण हिस्ट्री तुम्ही सांगितली की कसं ते बनलंय. चारधाम यात्रा जी असते तर त्यामध्ये काय येतं आणि चारधामचं महत्व काय? जेव्हा आपण चारधाम म्हणतो तर सध्या उत्तराखंड मधलं चारधाम लोकांना जास्त माहिती, पण मूळ जे चारधाम हे आहे, हे भारताचे जे चारधाम आहेत हे भारताच्या 4 कोपऱ्यामध्ये आहेत. आणि हे निश्चित कोणी केलंय तर आदिशंकराचार्यांनी निश्चित केलेले आहेत. जे आदिशंकराचार्यांनी ठरवल्यानुसार भारतामध्ये 4 पीठ होते. 4 पीठांचे 4 शंकराचार्य आणि 4 दिशेला असलेले हे 4 धाम, जे आपल्या सनातन धर्माचा प्रचार आणि सनातन धर्माची प्रसार करण्यासाठी आणि जतन करण्याच्या उद्देशानं हे केलेले होते. जसं की उत्तरेमध्ये, पहिले मी 4 धाम बद्दल बोलते. जे 4 धाम आहेत उत्तरेमध्ये जर आपण म्हटलं तर बद्रीनाथ आहे, ठीक आहे. तर बद्रीनाथ झालं उत्तरेकडचं. दक्षिणेकडे रामेश्वर आहे. तुम्ही वेस्टला गेला, पश्चिमेकडं, तर द्वारिका आहे. आणि जेव्हा आपण पूर्वेकडे बघतो तर त्यावेळेला पूर्वेला जगन्नाथपुरी आहे. तर ही विष्णूची 4 ठिकाणं आहेत. 4ही ठिकाणं ही विष्णूची आहेत आणि ह्याला भारताचे 4 धाम म्हणतात. ओके. जे
4 पीठ आदिशंकराचार्यांनी निश्चित केलेले होते हा. सनातन धर्माचा प्रसार आणि त्याचं जतन करण्यासाठी. हम्म. ते म्हणजे उत्तरेकडे ज्योतिर्मठ, जे जोशी मठ नावाची जागा आहे त्या ठिकाणी ओके. ज्योतिर्मठ नावाचं मठ आहे, ज्याचे सध्याचे शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आहेत, ज्यांना मी अतिशय मानते. आणि त्यांच्या दिलेल्या सायटेशन्समुळे राम मंदिर जे आपण जी केस जिंकलो त्याच्यामध्ये त्यांचे सायटेशन्स होते. त्यांचं कार्य मोठं आहे. त्याच्यानंतर जे आहे, जसं आपण पूर्वेला जातो तर पूर्वेचं जे पीठ आहे ते पीठ आहे गोवर्धन पीठ. ओके. आणि त्या गोवर्धन पीठाचे जे सध्याचे शंकराचार्य आहेत ते आहेत स्वामी निश्चलानंद सरस्वती. आणि हे अतिशय महान गणित तज्ज्ञ आहेत. हो. तर त्यांचे रेफरन्स, त्यांचे ऍडवाइस अनेक ठिकाणी घेतले जातात. आणि अतिशय हुशार विद्वान असे शंकराचार्य आहेत ते. त्यांचं वय भरपूर आहे. त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे खाली आलो होतो. दक्षिणेला जे पीठ आहे त्याचं नाव आहे शृंगेरी शारदा पीठ, जे कर्नाटकमध्ये आहेत. आणि ह्या पीठाचे जे सध्याचे शंकराचार्य जे आहेत ते आहेत स्वामी भारती तीर्थ. त्यानंतर आपण पश्चिमेकडे आलो. पश्चिमेला आहे द्वारिका. तर द्वारिकेला जे आहे पीठ त्याचं नाव आहे शारदा पीठ. आणि त्या शारदा पीठाचे जे सध्याचे शंकराचार्य आहेत ते शंकराचार्य म्हणजे स्वामी सदानंद सरस्वती. ह्याचे 4 दिशेला 4 पीठ आदिशंकराचार्यांनी आपल्या सनातन धर्माचं जतन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी म्हणून करून ठेवलेले आहेत, म्हणून प्रस्थापित केले. आणि ह्या 4 ठिकाणी असलेले जे विष्णूचे धाम आहेत ते म्हणजे भारताचे मूळ 4 धाम. 4 धाम ऍक्च्युअली ते आहेत. जसं हे उत्तराखंडामध्ये आता जे 4 धाम प्रचलित आहेत ते म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आणि हाच त्याचा क्रम आहे करण्याचा सुद्धा. तर ह्याला उत्तराखंडातले 4 धाम म्हटलं जातं, ज्याला छोटा 4 धाम सुद्धा लोक म्हणतात. तर यमुनोत्री जे आहे, यमुना ही सूर्याची पुत्री. आणि यमुनोत्रीचं जे उद्गम स्थान आहे त्या ठिकाणी सिम्बॉलिक जे मातेचं मंदिर आहे ते म्हणजे यमुनोत्री धाम. त्याच्यानंतर जे गंगोत्री आहे, तसं तर गंगोत्रीचं उद्गम स्थान गोमुख म्हणतं. पौराणिक कथेनुसार आपण कैलाश म्हणतो. पण जे सिम्बॉलिक मंदिर आहे ते गंगोत्रीला, गंगा मातेचं मंदिर आहे ते गंगोत्री. त्याच्यानंतर केदारनाथ, आपण याच्या आधी बोललो केदारनाथ बद्दल. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ज्याची हे पॉप्युलरही आहे आणि अतिशय पॉवरफुल पण आहे. तिथं जाणं हा जवळपास 16 ते 20 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि तो मी केलेला आहे. तर ह्या ठिकाणी जात असताना अतिशय अगेन खूप पॉवरफुल एक्सपिरियन्सेस येत गेलेत की ज्या ठिकाणी मी चाललेली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या मला अडचणी म्हणजे जणू काही महादेवानं माझी घेतलेली परीक्षा आणि त्या अडचणींवरती मला मिळणारी सोल्युशन्स आणि मला वाटेमध्ये भेटणारे लोक आणि त्यांनी मला केलेली मदत म्हणजे मी आहे याची प्रचिती, म्हणजे महादेव आहे याची प्रचिती की मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे याची प्रचिती. तर हे मी पूर्ण जो ट्रेक आहे ना अतिशय अनुभवण्यासारखा ट्रेक आहे. अतिशय सुंदर. केदारनाथ जावं सिनिक तर आहेच आहे, खूप सिनिक आहे. जेवढं सुंदर आहे ना तितकंच ते रुद्र पण आहे. रौद्र आहे ते. 2013 ते जेवढं सुंदर दिसतंय तेवढंच ते विशाल आहे आणि आपल्याला ते डोळ्यामध्ये सामावून घेणं हाच एक मोठा अनुभव आहे. आणि तिथपर्यंत पोहोचणं हेच एक तप आहे. जसं कैलाशाला पोहोचणं हेच एक तिथं जाणं हीच एक तपस्या आहे, तसं इथं पण जाणं ही एक तपस्या आहे. तर तुम्ही तुमच्या शरीराला कष्ट देत 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 तिथपर्यंत पोहोचता आणि तिथं पोहोचल्यानंतर ज्या क्षणी तुम्हाला ते मंदिराचं दर्शन होतं, महादेवाचं दर्शन होतं, ते म्हणजे एव्हरी एफर्ट्स, एव्हरी सिंगल मिनिट जेवढं काही तुम्ही केलं स्वतःचं शरीर तेवढं तिथपर्यंत पोहोचला ते सगळं वर्थ आहे. सगळं एकूण एक गोष्ट वर्थ आहे ह्याची तुम्हाला तिथं ह्याचा अनुभव येतो. तुम्ही जेव्हा केदारनाथ केलं तेव्हा तुमचं वय काय असेल? मी केदारनाथ 2022 मध्ये केलेला. व्हेरी रिसेंटली. तर अतिशय सुंदर असा अनुभव होता केदारनाथचा आणि महादेवानं मी आहे याची प्रचिती दरवेळेला दिलेली आहे. त्या ठिकाणी एक त्रियुगी नारायण म्हणून मंदिर आहे. साधारण 45 मिनिटाचा ड्राईव्ह आहे खाली सोनप्रयाग पासून.
आणि साधारण थोडंसं स्टीप असं वरती चढावरती येते आणि केदारनाथ करताना हे एक म्हणजे वेगळं आहे. म्हणजे तिथपर्यंत तुम्ही जात असाल तर असं नाही की तुम्हाला केदारनाथच्या मार्गामध्ये ते मिळतं. याच्यासाठी एक वेगळा 1 दिवस किंवा अर्धा दिवस तुम्हाला काढणं गरजेचं सेपरेट दिवशी जावं लागतं. म्हणजे एक अर्धा दिवस तरी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. 45 मिनिटं जायला लागतात. त्या ठिकाणी काही पूजा वगैरे होतात, त्या तुम्ही करू शकता. तर त्रियुगी नारायण हे विष्णूचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी सतयुगामध्ये महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला. तर त्या ठिकाणी त्यांच्या विवाहाची जी धुनी आहे, जी अग्नी आहे, ती आज तागायत त्यांनी तेवत ठेवलेली आहे. त्या ठिकाणी 3 पवित्र कुंड आहेत. तर अतिशय ब्युटिफुल आहे म्हणजे सुंदर आणि अनुभव, ते दर्शन घेण्यासारखं ते ठिकाण आहे. वेगळंच तर आहे जे पूर्ण. कोणी यात्री तिथं जातात तर त्यांनी आवर्जून हे एक अर्धा दिवस वेगळा राखून ठेवला पाहिजे या ठिकाणी येण्यासाठी. त्या ठिकाणी ते अनेक जण तिथं जाऊन लग्न पण करतात. हो का? हो, कारण पल्लव आहे पण मॅम ते. हो, हा, ओके. तिथे लोकल पंडित वगैरे सर्व लोक हा. असतात लोक. तर ते लग्न वगैरे म्हणजे प्रॉपर डेस्टिनेशन वेडिंगही होतात. हो. आणि ऍक्च्युली असे जाणारे भाविक सुद्धा असतात, ते पण तिथे जाऊन लग्न करू शकतात. कारण ज्या ठिकाणी महादेव आणि माता पार्वतीचं सतयुगामध्ये लग्न झालेलं होतं, बरोबर. त्या ठिकाणी ही करण्याची संधी जर कोणाला मिळाली तर का नाही. Right. आणि त्या ठिकाणी पंडित असतात, ते तुमची पूजा वगैरे करवतात. अतिशय सुंदर असं छान ठिकाण आहे ते महादेवाचं. त्याच्यानंतर चारधाम मध्ये येतं ते म्हणजे बद्रीनाथ. हा. तर बद्रीनाथ हे विष्णूचं स्थान आहे. बद्रीनाथचा महिमा म्हणजे ते मोक्षाचं द्वार आहे. बरोबर मोक्ष आहे. प्राप्तीसाठी पांडव सुद्धा त्याच मार्गे पुढं स्वर्गाच्या दिशेने गेलेले होते. राईट. तर त्या ठिकाणची जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. आणि ती मूर्ती आदिशंकराचार्यांना त्या अलकनंदा नदीमध्ये सापडलेली होती. ओके. आणि त्यांनी तो विग्रह नंतर तिथं ठेवला आणि त्याची पूजा आता बद्रीनाथ म्हणून केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी अलकनंदा नदी तिथं वाहतीये, अतिशय थंड असं वातावरण, थंड पाणी, आणि त्याच्याच बरोबर बाजूला तप्तकुंड म्हणून आहे, ओके. हॉट वॉटर स्प्रिंग. हा. तिथं पाणी गरम येत आहे. बाजूला जी नदी वाहते त्यात एकदम अतिशय थंड पाणी आहे, हा. आणि जे तप्तकुंड आहे त्याच्यामध्ये अतिशय गरम पाणी आहे. ओके. तर अनेक लोक त्या तप्तकुंडामध्ये स्नान करतात आणि मग बद्रीनाथाचं दर्शन घेतात. तर बद्रीनाथच्या जवळ माणा गाव म्हणून आहे, तर त्या ठिकाणी पण सरस्वती नदीचं दर्शन होतं. एकमेव स्थान असं आहे ज्या ठिकाणी आपल्याला सरस्वती नदीचं दर्शन होतं. त्या ठिकाणी सरस्वती मातेचं मंदिर आहे आणि तिथून ती लुप्त पावली आहे आणि तुम्ही ते बघू शकता हो की ती नदी एका थोडंसं पोर्शन मध्ये दिसते आणि खाली गेली आहे. तिथून पुढे सरस्वती नदीचं दर्शन कुठेही होत नाही. कोणतं गाव बोलला तुम्ही? माणा गाव. आता पूर्वी त्याला शेवटचं विलेज म्हणायचंय, हा. आता त्याला पहिलं विलेज म्हटलं जातं. हा. हे झालं माणा. आणि तिथून पुढेच जो स्वर्गाचा मार्ग पांडवांनी धरलेला होता तो तिथं आहे. तिथे त्यांनी स्कल्पचर्स वगैरे त्यांचे आता केलेले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे तिथले जे रावल असतात त्यांनाच फक्त त्या मूर्तीला ची पूजा करण्याचा अधिकार आहे. अतिशय छान असं विष्णूचं दर्शन होतं. संध्याकाळी तिथं आरती होते, सकाळी आरती होते. त्याचं तुम्ही तिथं जाऊन ऍडव्हान्समध्ये बुकिंग वगैरे करू शकता आणि त्याला तुम्ही हजर राहू शकता, ते अटेंड करू शकता. राईट. सुंदर असं बद्रीनाथ आहे. केदारनाथला पण एक भैरवाचं मंदिर आहे, ते पण साधारण एक अर्धा 1 किलोमीटरचा ट्रेक आणखीन करायचा. तिथून भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय केदारनाथाचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात. बरोबर आहे. त्याच्याच मागच्या बाजूला आदिशंकराचार्यांची समाधी आहे तिथं. तर ते पण जाऊन शांत असं ठिकाण आहे, तिथं तुम्ही बसून थोडं ध्यान करू शकता. असं सुंदर केदारनाथ, बद्रीनाथ. भारतच खूप सुंदर आहे आणि महादेवाच्या जागा ज्या आहेत ते सगळंच सुंदर आहे जर बघायला गेलं तर. सुंदर आहेत सर्व. चारधाम मध्ये मग हे सगळं कव्हर होतं. चारधामची जी यात्रा द कॉलिंग यात्रा कंपनी, द कॉलिंग यात्रा मार्फत आपण जी यात्रा घेऊन जातो हा. ही आपण हेलिकॉप्टरद्वारा करतो. कारण जो माझा स्वतःचा अनुभव ह्या सगळ्या यात्रा करत असताना असा आहे की एका ठिकाणी आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत, एका ठिकाणी आपले व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत. त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला आपली भक्ती पण करायची, आणि दोन्ही गोष्टी जर आपल्याला बॅलन्स करत चालायचं आहे तर एक वेळेची मर्यादा येते. जर आपण बाय रोड हे गोष्टी करायच्या म्हणलं तर आपले 10-15 दिवस ह्याच्यामध्ये लागू शकतात. तर तेच जर आपल्याला थोडंसं लवकर आणि सुसाह्य आपलं हे सर्व करायचं असेल तर हेलिकॉप्टर हा एक मार्ग आहे. तर हे हेलिकॉप्टर देहरादून पासून आपण आपले आहेत. देहरादूनच्या इथे सहस्त्रधारा नावाचं हेलिपॅड आहे, तिथून हे हेलिकॉप्टर असतात. आणि ते यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असं 5 दिवस 5 रात्री 6 दिवसाचा
दिवसाची यात्रा आहे, पूर्ण ती करून आपल्याला परत माघारी सहस्त्रधाराला आणतात. कमी दिवस लागतात आणि बरोबर. थकतो पण म्हणजे आपण कमी. बरोबर, जे आता व्यावसायिक आहेत, ज्यांना हा. वेळेची मर्यादा आहे, हा. पण तरी सुद्धा त्यांना हे दर्शन करायचे, त्यांच्यासाठी अतिशय योग्य हा मार्ग आहे. हा. जे वयोवृद्ध लोक आहेत, हा. फिजिकली काही जर स्पेशली एबल्ड असतील बरोबर. किंवा काही चॅलेंजेस असतील फिजिकली, तर अशा व्यक्तींसाठी हे अतिशय चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं लवकरही होतं आणि त्यांना तेवढं एक्झर्शनही होत नाही. बरोबर. तर तुम्ही माघारी येऊन परत आपल्या कामाला रेझ्युम होऊ लागू शकता. शकतात. मॅम, आणि याच्यामध्ये मग मंदिराजवळच आपण उतरतो का हेलिकॉप्टरने? प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या वेगवेगळे, ठिकाणी हा. हेलिपॅड आहेत. मग तर तो त्यानुसार 20 ते किलोमीटरचा ट्रेक आहे तो तो नाही करावा होणार. नाही लागत. तो नाही करावा लागत. बरोबर, आपण त्या Right. हेलिकॉप्टरनं कव्हर करतो. करेक्ट. तर एक जे केदारनाथच्या अलीकडे एक हेलिपॅड आहे सरसी, त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा हेलिकॉप्टर आपलं उतरतं, तिथं लँड होतं, तिथून शटल सर्व्हिस असते हेलिकॉप्टरची, ती आपल्याला केदारनाथच्या हेलिपॅड पर्यंत घेऊन जाते हो. आणि तिथून साधारण अर्धा किलोमीटरचा वॉक आहे. जर म्हणजे सर्वजण ते वॉक करू शकतात. जर कोणाला ते वॉक करण्यामध्ये डिफिकल्टी असेल तर त्या ठिकाणी पालखी सुद्धा अवेलेबल असते, हा. ते पालखीमधून अर्धा किलोमीटर आहे, इतकं काही नाही. हा, पण ते पालखी सुद्धा तिथं अवेलेबल असते. जरुरी नाही की तिथं पण चालत जाण्याची आवश्यकता आहे. आणि सर्व दर्शन हे वेल गाइडेड असतं, गाईड सोबत असतो. ते लोक VIP अरेंजमेंट्स पूर्णपणे करून देतात. कुठेही असे फार वेळ लागत नाही कुठल्याही गोष्टी ओके होण्यासाठी. ओके. सो हे पूर्णपणे सोबत एक गाईड असतोच यांच्यासोबत या अटेंड पूर्ण. करतात त्यांना तिथे आणि Okay. घेऊन जातात, दर्शन करवतात. असं नाही की तुम्हाला तुमचं फिगर आउट करायचं हा. असं काही नाही, तुम्हाला पूर्णपणे असिस्टेड असतं सर्व. म्हणजे कुणी एखादा व्यक्ती आहे त्याला त्याच्या आई वडिलांना पाठवायचंय, नक्की तो पाठवू शकतो. पाठवू शकतात. हो हो इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. हो, नक्कीच ते पाठवू शकतात. आता ह्या काळामध्ये हेच श्रावण बाळ आहेत. श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांची जी तीर्थयात्रा करवलेली, तर हे ह्या काळातले नवीन युगातले श्रावण बाळ आहेत की ज्यांनी आपल्या आई वडिलांची अशी तीर्थयात्रा करावी. केले. हे मानसरोवर जे आहे आपलं, कैलाश मानसरोवर वगैरे, त्या एरियात जरी जायचं असेल तरी सुद्धा गाईड असेल. हो, तर प्रत्येक 5 माणसांच्या मागे आपला एक माणूस हेल्प असतो. हो. आपल्यासोबत आपला पूर्ण स्टाफ चालत असतो, ज्याच्यामध्ये आपल्याकडे शेर्पा असतात, हा. तिबेट गाईड असतो, त्याच्यानंतर 2-3 हेल्पर्स असतात, कुक असतात. तर हा Okay. पूर्ण स्टाफ सोबत चालत पूर्ण असतो staff आणि सोबत. फ्रेशली कुक्ड फूडही मिळतं. त्या तिकडच्या पद्धतीचं थोडं लाईट फूड असतं, पण व्हेजिटेरियन फूड आपल्याला मिळतं. ब्रेकफास्ट आणि तुमचं लंच, चहा, डिनर हे सर्व हे आपल्या व्यवस्थित पॅकेज मध्येच ना मॅम? हो हो, हे सर्व इन्क्लुडेड आहे. तुमचं एकदा तुम्ही लखनौला उतरलात की तिथून पुढे तुमचं जे पूर्ण ट्रान्सपोर्टेशन आहे, मग तुमचं ते बाय रोड असेल, तुमचं हेलिकॉप्टर असेल, फ्लाईट असेल, बस असेल, स्टे असेल, फूड असेल, पाणी, ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि पूर्ण जबाबदारी ही आपली. आपण फर्स्ट एड किट वगैरे आपल्या सोबत असतात, काही मेडिकल गोष्टी सोबत असतात, ऑक्सिजन सिलेंडर्स आपल्या सोबत असतात जर कोणाला काही त्रास झाला तर. आपण ऍडवाइस करतो की त्यांनी मेडिकल इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टर इव्हॅक्युएशन हा पर्टिक्युलरली ऑप्शन आहे. हे इन्क्लुडेड असलेलाच तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे. का तर काही झालं आणि हेलिकॉप्टरने इव्हॅक्युएट करावं लागलं तर दॅट शुड बी इन्क्लुडेड इन युअर इन्शुरन्स. तर हे महत्वाची एक माहिती आहे. खूप माहिती आहे मॅम तुमच्याकडे आणि खूप अनुभव आहे, खूप इंटरेस्टिंग माहिती मला पण आज कळाली. मला हा पॉडकास्ट वेगळा होता जरा, कारण मोस्टली आपण पॉडकास्ट करतो स्पिरिच्युअल, लिगल, सरांसोबतही आपण पॉडकास्ट केले मल्टिपल रिडेव्हलपमेंटवर, काही पॉडकास्ट आपले असतात रिअल इस्टेटवर. आजचा मला पॉडकास्ट टुरिझम वाला जास्त वाटला. यात्रा आहे, यात्रा आहे, टुरिझम नाहीये. ही हा यात्रा मेन डिफरन्स आहे यातला. ही यात्रा आहे. तुम्ही टुरिझमसाठी, तुम्ही फिरण्यासाठी आलेला नाही आहात, तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात. आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की वय काय, ह्या वयात असं म्हाताऱ्यासारखं करण्याची आवश्यकता नाही. मग त्याला वय वगैरे न बघता तुम्ही महादेवाच्या भक्तीमध्ये एकदा लागलेला असाल तर तुम्ही या यात्रा कराव्यात. आणि जशी तुम्ही सुरुवातीलाच विचारलं की मंदिरामध्येच का जाऊन करायचं, तुम्ही घरात पण करू शकता. नक्कीच करू शकता. महादेव सगळीकडे आहेत, सर्वत्र आहेत महादेव. तुमच्या घरातही आहेत, तुमच्या स्वतःमध्ये आहेत महादेव. बरोबर आहे. कैलाश हे महादेवाचंच एक स्वरूप आहे. कैलाश इटसेल्फ इज अ महादेव असं म्हटलं जातं. तर महादेव सगळीकडे आहेत. पण त्या ठिकाणी का जायचं? का तर त्या ठिकाणी अनेक संतांनी, अनेक मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन साधकांनी साधना केलेली आहे. त्या ठिकाणी एक व्हायब्रेशन्स आहेत, त्यांच्या साधनेनं ते स्थान पवित्र झालेलं आहे. जसं आपण शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये जातो, खेळण्यासाठी ग्राउंड वरती जातो. खेळायला तुम्ही घरातही क्रिकेट खेळू शकता, पण ते खेळण्यासाठी तुम्ही ग्राउंड वरती जाता. सायकल चालवण्यासाठी काय तो जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर, मॉर्निंग वॉकसाठी जो मॉर्निंग वॉकचा ट्रॅक असतो तिथं जातो. काही गार्डन मध्ये जातात, बरोबर. तर ह्या प्रत्येक स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगसाठी जातात. लायब्ररीमध्ये आपण
वाचण्यासाठी जातं. हे असं प्रत्येक ठिकाणांचं एक महत्व आहे आणि ते डेडिकेटेड एक शिस्त आहे त्या ठिकाणी, बरोबर, त्याच्यासाठी ते नेमून दिलेलं आहे. तसंच आहे की महादेवाची भक्ती तुम्ही कुठेही बसून करू शकता. जरुरी नाही की तुम्हाला तिथंच गेलं पाहिजे, तिथं गेला म्हणजेच तुम्हाला महादेव पावेल असं नाहीये. चांगले कर्म करत राहा तुम्ही, जिथं आहात तिथून महादेवाला हाक मारा, तिथेही तुम्हाला महादेव पावणार आहे. पण ह्या ठिकाणांचं जे एक पावित्र्य आहे आणि ज्या लोकांनी साधकांनी तिथं येऊन जी साधना केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला जे पावित्र्य प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो ओरा क्रिएट झालेला आहे, ती ऊर्जा महादेवाची तिथं आहे, व्हायब्रेशन्स तयार झालेले, ते जर तुम्हाला अनुभवायचे असतील, ते अनुभवण्यासाठी आणि स्वतःच्या आत्म्याला त्या ठिकाणी असं पूर्ण सोकिन करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तुम्ही इथं बसून फक्त ते इमॅजिन करू शकता की असं असेल तसं असेल, पण तिथं जाऊन ज्यावेळेला तुम्ही ते एक्सपिरियन्स करता त्यावेळेला हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही तुमचे अनेक दुर्गुण किंवा अनेक तुमच्या ज्या भावना किंवा अनेक सारे तुमच्यासोबत झालेले किंवा तुमच्यामुळं घडलेले जे एक्सपिरियन्सेस असतात ते तुम्ही पाठीशी टाकता आणि पुढं मार्गस्थ होता. हा एक वेगळा अनुभव आहे. असं नाही की तुम्ही अचानक संत बनवून आला, तुम्हाला म्हणजे अचानक संत झाला असं नाही, माणूस आहे शेवटी. बदल होतो, विचारांमध्ये जरी बदल होतो, विचारांमध्ये क्लॅरिटी येते, विजिबिलिटी येते, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय करायचं आणि काय करणं आपल्यासाठी योग्य आहे याच्या संदर्भातल्या अनेक साऱ्या गोष्टी होतात. महादेवाचं दर्शन होणं हेच खूप आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि आपण हे मी स्वतः तिथं जाणं हे मला वाटतं की हे देवाचं बोलवणं आहे. जेवढं मला देवाला बघायचं किंवा कुठल्याही भक्ताला देवाला बघायचंय त्याच्यापेक्षा जास्त त्या देवाला आपल्या भक्ताला बघायचं असतं, तेव्हाच ते बोलवणं येतं. आणि त्याच्यामुळे मी ह्या यात्रा ज्या आहेत, मग ते काशी असेल, उज्जैन असेल किंवा इतर महादेवाची ठिकाणं असेल, ते करायला सुरुवात केली. आणि असं नथिंग प्लांट सच की मला आता करायचं म्हणजे सगळी 12 ज्योतिर्लिंग करून टाकते किंवा सगळं आता हे झालं की आता हे करायचं ते करायचं असं अजेंडा घेऊन काही केलेलं नव्हतं. जशा जशा गोष्टी समजत गेल्या, जसं जसं मला त्या गोष्टीच्या प्रति एक पूल जाणवला, अट्रॅक्शन जाणवलं, तसं तसं त्या गोष्टी घडत गेल्या. तर काही असं पाहिजे किंवा काही असं म्हणून ते दर्शन होत नसतं, तर ते दर्शन हे भक्तिभावातूनच घडतं. नुसतं पाहिजे म्हणून देव महादेवच बोलवतो तेव्हाच तुम्ही जातात, नुसतं पाहिजे म्हणून देव बोलवत नाही. तर ते भक्तिभाव ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे समर्पित असता त्यावेळेला ते नक्कीच बोलवणं येतं आणि आपलं तिथं जाणं घडतं. तर तिथं जाणं हे माझं कॉलिंग किंवा सर्वांचंच कॉलिंग असतं, त्यामुळेच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि ह्या माध्यमातून सर्वांना तिथं घेऊन जावं किंवा जे महादेव भक्त आहेत जास्तीत जास्त लोकांना तिथं घेऊन जावं आणि त्यांना ही तीच अनुभूती, तीच प्रचिती यावी, हे आपल्या हातनं घडावं. ह्याच्यासाठी हे द कॉलिंग यात्रा करणं हे माझं कॉलिंग आहे असं मी समजते. मग तुम्हाला कॉलिंग कसं करावं लोकांनी, ज्यांना जायचंय त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर काय? बरोबर, तर या ठिकाणी आपण आपला संपर्क डिस्प्लेला मी लावून देईन, डिस्क्रिप्शन मध्ये पण पूर्ण जे डिटेल्स आहे, आपलं इंस्टाग्राम अकाउंट, जो कॉन्टॅक्ट नंबर आहे की टीम सोबत कॉल करायचा आणि तुम्हाला जायचं असेल त्याबद्दल सगळी माहिती त्या कॉन्टॅक्ट नंबरला त्या ठिकाणी वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी या सर्व गोष्टी आपण मेन्शन करू शकतो. आणि जे कोणी भाविक या ठिकाणी येण्यासाठी इच्छुक असतील, त्यांच्या काहीही शंका असतील, त्या शंकांसाठी सुद्धा चर्चा करण्यासाठी सुद्धा ते नक्की फोन करू शकतात. आणि ज्यांची इच्छा असेल ते आपल्यासोबत या यात्रेमध्ये जोडू शकतात. मी महादेव भक्तांचा, महादेव परिवाराचा एकत्र घेऊन जाण्याची जर जबाबदारी आणि ही अपॉर्च्युनिटी जेव्हा मला मिळते त्यावेळेला मला असं वाटतं की हे महादेवच माझ्या हातून करून घेतोय. फक्त महादेव नाही, महादेव सोबत माता पार्वती, कारण जिथं जिथं महादेव आहेत तिथं तिथं माता पार्वती आहेत आणि ते त्यांची अर्धांगिनी आहे. त्यांच्याशिवाय जसं आपण म्हणतो एकमेकांशिवाय ते अधुरे आहेत. तर जेव्हा जेव्हा तुम्ही महादेवाची भक्ती करता तेव्हा तेव्हा तुम्ही आपोआप एका कुठल्या ना कुठल्या तरी पॉइंटला मातेची पण भक्ती करायला सुरुवात करता. तर जे कोणी महादेव भक्त आहेत, जर अजूनपर्यंत त्यांनी त्या मार्गापर्यंत पोहोचले नसतील तर एक ना एक दिवस असा येतो की तुम्ही मातेची पण तितकीच भक्ती करायला सुरुवात करता. तर शिव आणि शक्ती या दोघांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या इच्छेनं आणि जेव्हा त्यात कॉलिंग होतं त्याच वेळेला आपण ही यात्रा करत असतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव.